नमस्कार फ्रेंड्स. आज आपण संशोधन शास्त्र या विषयातील घटक 2 उपघटक अ, आ, ई या 3 उपघटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. संशोधन शास्त्रामधले आहे उपघटक आ, ई, साहित्य संशोधन, साहित्य विचार. ओके, तर ह्या घटकाचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. एम ए मराठीच्या सेमिस्टर 1 मधला हा विषय आहे संशोधन शास्त्र. त्यातला हा घटक 2 सुरू आहे आपला. 2 घटकामधले 3 उपघटकाचा आपण अभ्यासणार आहोत, म्हणजे हा घटक पूर्ण होईल. तर संशोधन शास्त्र व साहित्य विचार काय ते समजून घेऊया. त्याची घटना रचना काय आहे? घटना रचना, प्रस्ताविका, संशोधन, साहित्य विचार, साहित्य संशोधन, समीक्षा, अनुबंध काय ते समजून घ्यायचं आहे. साहित्य संशोधन स्वरूप, वैशिष्ट्ये, तसेच साहित्य संशोधन स्वरूप. ओके, तर उद्दिष्ट काय आहेत या घटकाचं? तर साहित्य या संकल्पनेचे स्वरूप विशद करणे. पहिला आहे उद्दिष्ट की साहित्य संकल्पना जी आहे, साहित्याची संकल्पना, व्याख्या, त्याचं स्वरूप काय आहे ते समजून घेणं, विशद करणं. साहित्य संशोधन संकल्पनेचे स्वरूप विशद करण्यात. समीक्षा ही संकल्पना स्पष्ट करून साहित्य संशोधन आणि समीक्षा यातील अनुबंध स्पष्ट करणे. समीक्षा ही संकल्पना आपण ह्या अगोदरच्या पाठामध्ये समीक्षेचा सिद्धांत यामध्ये आपण अभ्यासलेला आहे. समीक्षा म्हणजे काय, त्याची संकल्पना इथे पुन्हा आलेली आहे. ती संकल्पना स्पष्ट करून घ्यायची आहे. त्याचं साहित्य संशोधन आणि समीक्षा यांच्यातील काय अनुबंध काय आहे हा समजून घेणे. पुढे साहित्य संशोधन म्हणजे काय ते सांगून त्याची वैशिष्ट्य काय ते समजून घेणे. साहित्य संशोधनाचे महत्त्व काय ते समजून घ्यायचे. तर साहित्याच्या संशोधनाचा विचार केल्यास अतिशय संपन्न आणि समृद्ध परंपरा मराठीला लाभलेली दिसून येते. साहित्याच्या संशोधनाचा जेव्हा आपण विचार करतो तर अतिशय संपन्न आणि समृद्ध अशी परंपरा मराठीला लाभलेली आहे साहित्याच्या स्वरूपात. साहित्याच्या वाङ्मयीन अंगाने ऐतिहासिक पार्श्वभूमीवर सामाजिक सांस्कृतिकदृष्ट्या उच्च संशोधन करण्याची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. साहित्याच्या वाङ्मयीन अंगाने स्वरूपाने ऐतिहासिक पार्श्वभूमीवर किंवा सांस्कृतिकदृष्ट्या उच्च संशोधन करण्याची जी मोठी परंपरा आहे ती महाराष्ट्राला लाभलेली आहे. उदाहरणार्थ विकास राजवाडे, सरदेसाई, भावे, पांगारकर, अका प्रियोळकर, लक्ष्मण शास्त्री जोशी इत्यादी मान्यवरांनी संशोधन परंपरा निर्माण केलेली आहे. आता ही संशोधन परंपरा कुणी निर्माण केलेली आहे? तर विका राजवाडे, सरदेसाई, भावे, पांगारकर, अका प्रियोळकर, लक्ष्मण शास्त्री जोशी इत्यादी मान्यवरांनी ही संशोधन परंपरा निर्माण केलेली आहे. प्राच्य अभ्यासकांनी निस्वार्थपणे साहित्य संशोधन केले आहे. उदाहरणार्थ पाश्चात्य जे अभ्यासक आहेत त्यांनी पण निस्वार्थपणाने साहित्य संशोधन केलेलं दिसून येतं. त्याच्यामध्ये वोल्सवर्थ, जुल्स लोक, ऑल्फ्रेड मास्टर्स, विल्यम केरी इत्यादींची नावं येतात प्रामुख्याने. तर साहित्य संशोधन म्हणजे काय? साहित्य संशोधनाचा विचार करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते. जेव्हा आपण साहित्य संशोधनाचा विचार करतो ना, त्यावेळी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की साहित्य वाङ्मय हे वर्तमानादी सामाजिक समस्यांमध्ये मानवाच्या यातना वजा जाता येणारे असले तरी ते शास्त्र नाही. काय लक्षात ठेवावं लागतं? तर साहित्य वाङ्मय हे वर्तमानादी सामाजिक समस्यांमध्ये मानवाच्या यातना वजा जाता येणारं असलं तरी ते शास्त्र नाही. संगीत, चित्रशिल्प यांच्या खूप जवळ असले तरी त्यातून साहित्य भिन्न आहे. साहित्य काय आहे? संगीत, चित्रशिल्प यांच्या खूप जवळ असलं तरी ते साहित्य यांपासून भिन्न आहे. कथा, कादंबरी, नाटक, कविता हे सर्जनशील साहित्य म्हणजे ललित साहित्य होय. कथा, कादंबरी, नाटक, कविता हे काय सर्जनशील साहित्य म्हणजेच ललित साहित्य होय. इतर इतिहास, तत्त्वज्ञान, शास्त्रीय लेखन यास ललितोत्तर वाङ्मय साहित्य म्हणतात. संशोधनपर विचार, त्यावर संस्कार करून संपादित रूपात टीका टिप्पणी करून ते प्रकाशित करणे हा एक भाग असतो. संशोधन हे सामाजिक समस्यांमागे संबंध आहे. संशोधन हे काय सामाजिक समस्यांमागे एक संबंध आहे, पण त्याचे बरे वाईट मूल्यांकन करणे आवश्यक आहे. संशोधनाचं बरे वाईट मूल्यांकन करणं आवश्यक आहे. साहित्य संशोधनात साहित्य इतिहास, साहित्य समीक्षा, भाषा व भाषा अभ्यास ही प्रमुख क्षेत्र आहेत. साहित्य संशोधनात काय प्रमुख आहे? तर साहित्य इतिहासमध्ये इतिहास, साहित्य समीक्षा
साहित्याचा इतिहास महत्त्वाचा आहे, तसेच साहित्याची समीक्षा महत्त्वाची आहे, तसेच साहित्यामधली भाषा आणि भाषेचा अभ्यास ही प्रमुख क्षेत्र आहेत. कालखंड आणि समाज. साहित्य संशोधनाचे पहिले व्यापक क्षेत्र हे वाङ्मय इतिहास होय. साहित्य संशोधनाचे पहिले व्यापक क्षेत्र कोणते आहे साहित्य संशोधनाचे? तर वाङ्मय इतिहास हे पहिले क्षेत्र आहे. कालखंड, साहित्य संप्रदाय, सामाजिक प्रभाव आदी हे जे विषय आहेत ते समांतर होतात. कालखंड कोणते विषय समांतर होतात? तर कालखंड, साहित्य संप्रदाय, सामाजिक प्रभाव हे जे विषय आहेत ते समांतर होतात. कालखंडावर आधारित विविध विषयांचे संशोधन करावं लागतं. म्हणजे जे कालखंडावर आधारित आहेत त्या विषयांचे विविध विषयांचे संशोधन करावे लागते. कालखंडावर भर देऊन वाङ्मयीन चर्चांवर, त्यामागील विविध वृत्तींवर लक्ष केंद्रित करावे लागते. कालखंडावर भर देऊन वाङ्मय चर्चांवरती आणि त्यामागील जी विविध प्रवृत्ती आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करावं लागतं. ग्रंथकार व लेखक. आता आपण पाहिलं कालखंड आणि समाज पाहिला. आता आपण कालखंड समाज पाहिला, आता ग्रंथकार व लेखक पाहूया. साहित्य संशोधनाचे दुसरे विषय म्हणजे ग्रंथकार व त्यांचे लेखन होय. साहित्य संशोधनामध्ये काय दुसरा विषय कोणता आहे? तर ग्रंथकार, जे ग्रंथ लिहितात ते ग्रंथकार आणि त्यांचे लेखन होय. लेखक त्यांचे जीवन, लेखन आणि आपल्या दृष्टिकोनातून विविध अंगांचा विचार आणि विश्लेषण करण्याची संधी मिळते. लेखक त्यांचे जीवन, लेखन आणि आपल्या दृष्टिकोनातून विविध अंगांचा विचार व विश्लेषण करण्याची संधी मिळते. यासोबतच चरित्र, व्यक्तिमत्व, संप्रदाय, वाङ्मय कलाकृतींचा संबंध, चिकित्सक, मूल्यांकन यांचा अभ्यास आवश्यक आहे. आता पुढे समीक्षा काय? लेखन आणि ग्रंथकारांचं काय आपण पाहिलं तर साहित्य संशोधनात दुसरा विषय कोणता आहे? तर ग्रंथकार आहेत आणि त्यांचे लेखन होय. लेखक त्यांचे जीवन, लेखन आपल्या दृष्टिकोनातून विविध अंगांचा विचार आणि विश्लेषण करण्याची संधी मिळते लेखनामध्ये. यासोबत चरित्र, व्यक्तिमत्व, संप्रदाय, वाङ्मय कलाकृतींचा संबंध, चिकित्सक, मूल्यांकन यांचाही अभ्यास आवश्यक होते. समीक्षा. साहित्य संशोधनाचे तिसरे क्षेत्र समीक्षा क्षेत्रीय विषयाचे आहे. साहित्य संशोधनामध्ये तिसरं क्षेत्र कोणतं आहे? तर समीक्षा या विषयाचे आहे. साहित्य संशोधनामध्ये वेगवेगळे विषय येतात, क्षेत्र येतात. त्या क्षेत्रांमध्ये जे तिसरा विषय जो आहे तो आहे समीक्षेचा. समीक्षा क्षेत्रात विविध दुर्बोधातून विविध साहित्यकृतीचे अधिष्ठान असते. मानव समूहात विविध संकल्पनांचा आधार घ्यायलाच लागतो. मानव समूहामध्ये विविध संकेत आहेत, त्यांचा संकल्पनांचा आधार घ्यावा लागतो. साहित्य संशोधनाचे महत्त्व काय? आता साहित्य संशोधन का महत्त्वाचं आहे? का गरज भासते? का करावं साहित्य संशोधन? तर साहित्य संशोधन करणे महत्त्वाचे असते. का महत्त्वाचे असते? की भाषेचा अभ्यास होय. साहित्य संशोधन करणे महत्त्वाचे असते म्हणजे भाषेचा अभ्यास होय. भाषा हे स्वतंत्र असे शास्त्र आहे. भाषा काय? एक स्वतंत्र शास्त्र आहे. साहित्य संशोधन करणं महत्त्वाचं असते म्हणजेच तो भाषेचा अभ्यास असतो. भाषा हे स्वतंत्र शास्त्र आहे. वाङ्मयाचा भाषेचा विचार करताना एखाद्या वाङ्मयाच्या भाषेचा विचार करताना शैली, अलंकार, अभिव्यक्ती पद्धती, संकल्पना, विचार या महत्त्वाच्या गोष्टी असतात. म्हणजे एखाद्या साहित्याच्या किंवा वाङ्मयाच्या भाषेचा विचार करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात? तर भाषेची शैली, त्याची भाषेचे अलंकार, भाषेतील अलंकार, अभिव्यक्ती पद्धती, आपण जेव्हा अभिव्यक्त होतो साहित्यामध्ये ती पद्धती, संकल्पना कशी मांडतो आपण त्या विषयाची, विचार कसा मांडतो, या महत्त्वाच्या गोष्टी ठरतात. भाषा व भाषेचा अभ्यास. आता भाषा काय आणि भाषेचा अभ्यास. भाषिक स्तरावर तसेच शब्द, वाक्यरचना या स्तरावर संशोधन होतं. म्हणजे हे कोणत्या भाषेचा आणि भाषेचा अभ्यास होतं? ते भाषिक स्तरावर होतं. तसेच शब्द, वाक्यरचना या स्तरांवरती संशोधन होत असतं. आता यात कालखंडांचं महत्त्व काय? साहित्य संशोधनामध्ये कालखंडाप्रमाणे साहित्यकृती हा महत्त्वाचा विषय असतो. साहित्य संशोधनामध्ये जसं कालखंड महत्त्वाचा आहे तसाच साहित्यकृती हा देखील महत्त्वाचा विषय असतो. लेखकाचा अभ्यास. आता लेखकाचा अभ्यास समजूया. लेखक व त्याच्या व्यक्तिमत्वाचा
म्हणजे लेखकाचा अभ्यास, जो लेखक आहे त्याच्याबद्दल अभ्यास असणं महत्त्वाचं आहे. मग लेखक व त्याचं व्यक्तिमत्व, त्याचे व्यक्तिमत्व कसं आहे, त्याच्या जीवनाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. लेखकाच्या जीवनावर पडलेल्या विविध बाह्य गोष्टींचा अभ्यास करणे महत्त्वाचं आहे. लेखकाची आवड काय आहे, छंद काय आहे, कला काय आहे, संप्रदाय काय आहे, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक, पौराणिक, ग्रामीण, प्रादेशिक, दलित, आदिवासी असे उपविषय होतात. म्हणजे एखादा लेखकावर कोणत्या कोणत्या गोष्टींचा प्रभाव आहे ते पाहण्यासाठी आपल्याला लेखकाचा अभ्यास असणं काय फार गरजेचं आहे. मग लेखकाची आवड कोणती आहे, छंद कोणता आहे, कला कोणती आहे, संप्रदाय कोणता आहे लेखकाचा, कोणत्या समाजामधून आलेला आहे लेखक, राजकीय पक्षाचा कोणता प्रभाव आहे त्याच्यावरती, ऐतिहासिक गोष्टी कोणत्या आहेत लेखकावर प्रभावित करतात, पौराणिक गोष्टी कोणत्या, ग्रामीण भागातून आहे की शहरी भागातून आहे, प्रादेशिक लेखकाचा प्रादेशिक भाग विचारात घ्यावा लागतो, तो दलितमधून आहे की आदिवासींमधून आहे हे समजून घ्यावे लागतं. तर हे जे उपविषय आहेत ते लेखकाचा अभ्यास करण्यास महत्त्वाचे असतात. तौलनिक अभ्यास व मूल्यमापन. ओके, तौलनिक म्हणजे कोणते, तुलना करण्याचा अभ्यास आणि मूल्यमापन. लेखन काळाच्या पर्यावरणाचा विचार. लेखन काळ असतो त्यावेळेचा जो पर्यावरण असतो त्याचा विचार करणं, समकालीन साहित्यिक यांचा शोध घेतला जातो. तौलनिक अभ्यास आणि मूल्यमापन कसं होतं, तर लेखन काळाच्या पर्यावरणाचा विचार केला जातो, समकालीन साहित्यिक यांचा शोध घेतला जातो. ओके, वाचकांचा अभ्यास. आता वाचकांचा अभ्यास, वाचकाची प्रतिक्रिया काय आहे, त्याचे अनुभव काय आहेत याचाही शोध घेतला जातो. साहित्य संशोधनामध्ये कुणाचा शोध घेतला, लेखकाचा अभ्यास तर केलाच जातो, तौलनिक अभ्यास पण केला जातो, तसेच वाचकांचाही अभ्यास केला जातो साहित्य संशोधनामध्ये. तर साहित्य संशोधनामध्ये वाचकांची प्रतिक्रिया काय असते, त्यांचे अनुभव काय आहेत त्यांचाही शोध घेतला जातो. साहित्य संशोधनामध्ये लेखकाच्या व्यक्तिमत्व व लेखनशैलीत झालेले बदल यांचा अभ्यास होय. साहित्य संशोधन म्हणजे काय सांगितलं, तर लेखकाच्या व्यक्तिमत्व व लेखनशैलीत झालेले बदल यांचा अभ्यास होय. साहित्य संशोधन हे केवळ शोध नसून ते पुनर्बोध आहे. साहित्य संशोधन काय, हा फक्त शोध नाही आहे, तर हे पुनर्बोध आहे आणि पुनर्मूल्यांकन आहे साहित्य संशोधन म्हणजे. पद्धतीचा अवलंब केला जातो. संशोधन ग्रंथालयाबरोबर मुलाखती, प्रश्नावली, पाहणी, प्रबोध, अहवाल या शोध आयुधांचा अवलंब विशिष्ट पथ्ये पाळून केला जातो. पुढे संशोधनाचे स्वरूप. इतिहास व तत्वज्ञान. संशोधनाचे स्वरूप कसं आहे, इतिहास, तत्वज्ञान, शिक्षण या क्षेत्रातील संशोधनाचे स्वरूप साहित्य संशोधनापेक्षा भिन्न व वैशिष्ट्यपूर्ण असतं. जे साहित्य संशोधन असतं ना त्याच्यापेक्षा इतिहास, तत्वज्ञान, शिक्षण या क्षेत्रातील जे संशोधन असतं ना, या संशोधनाचे स्वरूप असतं ना या क्षेत्रातील, ते साहित्य संशोधनापेक्षा खूप भिन्न आणि वैशिष्ट्यपूर्ण असतं. ऐतिहासिक संशोधनात उपलब्ध असलेल्या साधनांसंबंधीचे अवलोकन. ऐतिहासिक संशोधनात उपलब्ध असलेल्या साधनासंबंधीचे अवलोकन, तटस्थता महत्त्वाचे असते. तत्वज्ञान, शिक्षण, मानसशास्त्र इत्यादी क्षेत्रातील संशोधनाचे स्वरूप वेगळे आहे. साहित्य संशोधन अवलोकन, चिंतन, प्रयोग यांच्या सहाय्याने अमूर्त तात्विक संकल्पनांचे स्वरूप विशद करून घेतले जाते. वाङ्मयीन संशोधन व वैज्ञानिक, सामाजिक, शास्त्रीय संशोधन यात फरक असतो. वाङ्मय संशोधन आणि वैज्ञानिक, सामाजिक, शास्त्रीय संशोधन यात फरक असतो. साहित्यकृतीतील शब्द व्यवहारात शब्दांपेक्षा मोठेपण असते. साहित्यकृतीतील जे शब्द असतात शब्दव्यवहारात शब्दांपेक्षा मोठे असतात. साहित्यकृतीची स्वरूप रूपाने असते तरी ती मूल्यांकन दृष्टीने महत्त्वाची असते. साहित्यकृती स्वरूप कसं जर रूपाने असते तरी ती मूल्यात्मक दृष्टीने महत्त्वाची असते. साहित्यकृती हे संशोधन आहे. समीक्षा लेखनाची भूमिका शोधलेखन आणि समीक्षा लेखन या दोन्हीमध्ये समन्वय साधते. साहित्यकृती हे संशोधन आहे, ती समीक्षा लेखनाची भूमिका शोधलेखन आणि समीक्षा लेखन या दोन्हीमध्ये समन्वय साधते. साहित्य संशोधन पद्धती. साहित्य संशोधन निरनिराळ्या प्रकारे केले जाते. प्रत्येक प्रकारचे स्वरूप वेगळे असते. कलाकृतीचा विचार, अनुषंग्य संदर्भ, लेखकाची कलात्मक दृष्टी, साहित्यकृतीचे नवथोर, तात्विकदृष्ट्या साहित्य स्वरूपाची चिकित्सा हे समीक्षेचे अभिप्रेत असते. साहित्य संशोधनाची पद्धत काय, तर साहित्य संशोधन निरनिराळ्या प्रकारे केले जाते. प्रत्येक प्रकाराचे स्वरूप वेगळे असते. कलाकृतीचा विचार, अनुषंग्य संदर्भ, लेखकाचे कलात्मक दृष्टी,
साहित्यकृतीचे नवथोर, तात्विकदृष्ट्या साहित्य स्वरूपाची चिकित्सा हे समीक्षेचे अभिप्रेत असते. पुढे आहे संशोधन आणि समीक्षा या संकल्पना. संशोधन हा मराठीत रिसर्च या इंग्रजी शब्दाला पर्याय म्हणून आलेला आहे. शोध म्हणजे सर्च, या अभिप्रायाला महत्त्व आहे. संशोधन हा मराठीत काय आहे, मराठी शब्द असेल तो इंग्रजीला रिसर्च या शब्दाला पर्याय आहे. ओके. शोध म्हणजे रिसर्च या अभिप्रायाला महत्त्व आहे. प्राचीन ग्रंथ, वाङ्मयीन साहित्याचे अवलोकन, शोधन, स्पष्टीकरण इत्यादींना महत्त्व आहे. समीक्षा व संशोधन यातील अनुबंध तपासणे आवश्यक आहे. विज्ञान आणि समाजशास्त्र. विज्ञान व समाजशास्त्र या क्षेत्रांतील संशोधनाचा विकास वेगाने चालू झाला. विज्ञान आणि समाज या क्षेत्रांमधील जे संशोधन आहे, संशोधनाचा विकास तो वेगाने सुरू झालेला दिसून येतो. रिसर्च अँड सर्च ह्या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना स्पष्ट झाल्या. साहित्य संशोधनामध्ये भाषिक व साहित्याचे स्वरूप, वैशिष्ट्ये यांमुळे संशोधन सोपे नसते. साहित्य संशोधनामध्ये भाषिक आणि साहित्याचे जे स्वरूप आहे, स्वरूप वैशिष्ट्य आहे यांमुळे संशोधन सोपे नसते. साहित्य व कलेचा अभ्यास हे दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. साहित्य आणि कलेचा अभ्यास ह्या दोन काय आहेत, स्वतंत्र गोष्टी आहेत. साहित्य संशोधन आणि समीक्षा. समीक्षा हे आवश्यक साधन आहे. समीक्षा हे तात्विक भावनिक भूमिका महत्त्वाची ठरते. समीक्षा सर्जनशील टीका. समीक्षा ही संशोधनपर अभ्यासकांस पोषक ठरते. समीक्षेमुळे अभ्यासू व बुद्धिमान पातळीवर मांडणी करता येते. वस्तुनिष्ठता, निरपेक्षता इत्यादी शास्त्रीय संकल्पनांना महत्त्व असते. समीक्षेमुळे साहित्यातील गुणांचे विश्लेषण स्वीकारले जाते. पुढे आहे साहित्य विचार. साहित्य केवळ अभिव्यक्ती आणि रसिकांच्या दृष्टीने कला असली तरी साहित्याचा वा साहित्यकृतीचा अभ्यास केवळ कला म्हणून तसेच कला आविष्काराच्या स्वरूपाचा अभ्यास व्हावा असा असतो. साहित्य सामाजिक व विश्वसनीय असे साहित्यशास्त्र आहे. साहित्य समाजाला व संस्कृतीला एक निश्चित स्थान देते. साहित्य काय देते, समाजाला आणि संस्कृतीला निश्चित स्थान देते. वैयक्तिक अनुभव, जाणीवा आणि सामाजिक जीवन यांचा समावेश साहित्यात असतो. साहित्यात कोणता समावेश असतो, तर वैयक्तिक आपले अनुभव आहेत, जे जाणीव आहेत, जे सामाजिक जीवन आहे यांचा समावेश साहित्यामध्ये आलेला दिसून येतो. साहित्यातून समाजाला संदेश देणे, मार्गदर्शन करणे, तळमळीतून व्यक्त होणे हे साहित्याचे वैशिष्ट्य आहे. हे आहे साहित्य विचार. साहित्याचे विचार आहेत हे. साहित्य संबंधित शास्त्र, कला आहे आणि समाज अभ्यासांचा भाग आहे. साहित्य संबंधित शास्त्र, कला आणि समाज अभ्यास यांचा भाग आहे. साहित्य निरनिराळ्या शाखांची, कलांची संयोगभूमी आहे. साहित्य काय, जे निरनिराळ्या शाखा आहेत, कला आहेत, त्यांची संयोगभूमी ही साहित्य आहे. साहित्यात सामाजिक, राजकीय, तत्कालीन गरजा यांचा अभ्यास होतो. उदाहरणार्थ लोकमान्य टिळक, आगरकर, नचिकेळकर. तर साहित्यामध्ये कोणत्या गरजांचा अभ्यास होतो, तर राजकीय, सामाजिक, तत्कालीन गरजा यांचा अभ्यास होतो. साहित्यात धर्म, तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, अध्यात्म यांचाही संबंध येतो. साहित्यामध्ये कोणत्या गोष्टींचा संबंध येतो, तर धर्म, तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, अध्यात्म यांचाही संबंध साहित्यात येतो. साहित्याचे प्राय मानवी विचार, भावना, जाणीवा यांचा अभ्यास असतो. साहित्यामध्ये तसेच मानवी विचार, भावना, जाणीवा यांचाही अभ्यास असतो. साहित्य मानवी संवेदनशीलता, विविध प्रकारची जागरूकता यांवर भर घालते. साहित्य काय करते, जे मानवातील जे संवेदनशीलता आहे, जे विविध प्रकारची जागरूकता आहे, जी जाणीवा आहेत, भावना आहेत यांच्यावर साहित्य भर घालते. साहित्य हे सर्वसमावेश आहे. साहित्य हे काय आहे, ते सर्वसमावेशक आहे. साहित्य अभ्यासासाठी मानवशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान यांचाही अभ्यास आवश्यक आहे. जर साहित्याचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला मानवशास्त्र, नीतिशास्त्र, तुम्हाला इतिहास, तत्त्वज्ञान या इतर क्षेत्रांचा किंवा इतरही शास्त्रांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. लेखक, अनुभव, साहित्य माध्यम. लेखकाच्या विशिष्ट अनुभव व साहित्य माध्यमाद्वारे पुन्हा घेता येतो. लेखकाचा जो विशिष्ट अनुभव आहे, अनुभव व साहित्य माध्यमाद्वारे घेता येतो. अनौपचारिकता, इंजिनिअरिंग, संगणता, साखळीचा विचार महत्त्वाचा आहे. साहित्य जीवनदर्शन व मानवी जीवनाच्या पार्श्वभूमीवर घडते. साहित्य कुठे घडते, तर मानव जीवनदर्शन आणि मानवी जीवनाच्या पार्श्वभूमीवर घडत असते. साहित्य व माणूस यांचा संबंध महत्त्वपूर्ण आहे. साहित्य आणि माणूस आहे यांच्यातला जो अंतसंबंध आहे तो महत्त्वपूर्ण आहे. विज्ञान आणि साहित्य काय म्हणते, तर विज्ञान परिसरात समाजामध्ये मानवी जीवनाचा शोध होतो.
जे विज्ञान क्षेत्रात आहे किंवा परिसरात आहे, विज्ञानाचा परिसर जो आहे, त्याच परिसर समाजामध्ये मानवी जीवनाचा शोध होत असतो. साहित्य माध्यमातून माणसाचा शोध होत असतो. आता माणसाचा शोध कोणत्या माध्यमातून होतो? तो साहित्याच्या माध्यमातून माणसाचा शोध होत असतो. साहित्यात श्रेष्ठत्व कोणत्याही दैवी गुणांमुळे नसते. मग साहित्यामध्ये कसं जे श्रेष्ठत्व येतं साहित्यामध्ये, ते कोणत्या दैवी गुणांमध्ये मुळे येत नाही, तर त्यांच्या तात्विक गुणांमुळे येत असते. ते जे सर्जनशील किंवा तात्विक किंवा तार्किक गुण असतात, त्याच्यामुळे साहित्यामध्ये श्रेष्ठत्व मानवायला येतं. साहित्य संशोधन व समीक्षा अनुबंध पारंपरिक संशोधन. आता साहित्य संशोधन व समीक्षा यांचा अनुबंध काय? पारंपरिक संशोधनामध्ये काय आहे, तर पूर्वी संशोधन हे परंपरा जतन करून साधने शोधण्याकरिता होत होते. पूर्वी संशोधन कसं होत होते, ते परंपरा जतन करण्यासाठी करून साधने शोधण्यासाठी होत असते. आधुनिक संशोधन, आजचं संशोधन करतो, तर आजचं जे संशोधन आहे हे ज्ञान, प्रतिभा व सर्जनशीलतेला महत्त्व देते. आजचं संशोधन ज्ञान निर्मितीसाठी आवश्यक आहे. समीक्षा हा एक ज्ञान व्यापार आहे. समीक्षा काय आहे? आता हा ज्ञान व्यापार आहे. आपण एखाद्या साहित्याची, एखाद्या गोष्टीची आपण जेव्हा समीक्षा करतो आणि ते इतरांसमोर मांडतो, त्या साहित्याबद्दलची त्यांना जाणीव करून देतो, त्यांची माहिती करून देतो. हे काय, आपण आपलं ज्ञान इतरांपर्यंत, साहित्याबद्दलचं ज्ञान आपण इतरांपर्यंत पोचवत असतो. ते म्हणून समीक्षा हा ज्ञान व्यापार आहे. साहित्य कृतीचा अभ्यास आणि विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे. म्हणजे साहित्य कृती आहे, वाङ्मय कृती आहे, जे साहित्य आहे त्याचा अभ्यास करणं आणि ते विश्लेषण करणं फार महत्त्वाचं आहे. समीक्षेचे स्वरूप व व्याप्ती काय? समीक्षा ही एक स्वरूप कृती आहे. प्रत्येक प्रकाराचे स्वरूप भिन्न असते. समीक्षा ही काय? स्वरूप कृती आहे आणि प्रत्येक प्रकाराचे स्वरूप भिन्न असते. समीक्षा ही साहित्यातील शोध व अभिव्यक्तीचे स्थान आहे. काय समीक्षा काय आहे, तर साहित्यातील शोध घेणं आणि अभिव्यक्त करणं याचे स्थान आहे. समीक्षा ही गुंतागुंतीची संकल्पना नसून ती एक महत्त्वाची अभिव्यक्ती आहे. समीक्षा काय, ही एक गुंतागुंतीची संकल्पना नाही आहे, ती एक महत्त्वाची अभिव्यक्ती आहे. समीक्षा मानवी जीवन, प्रयोग, आकलन, निरीक्षण यांचा आधार घेऊन चालते. समीक्षा कशी चालते, तर मानवाचं जीवन, प्रयोग, आकलन आणि निरीक्षण यांचा आधार घेऊन चालत असते. सामाजिक शास्त्रात समीक्षा वेगळ्या प्रकारची असते. जे सामाजिक शास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, त्याच्यामध्ये समीक्षा वेगळ्या प्रकारची असते. विज्ञान, समाज, शिक्षण क्षेत्रातील प्रयोग यांमध्ये एकसारखेपणा नसतो. समीक्षा आणि संशोधनातील यातील भेद. विज्ञान, समाज, शिक्षण या क्षेत्रांमधील प्रयोग एकमेकांसारखा नसतो. समीक्षा आणि संशोधन यातील भेद काय? समीक्षा लेखन आणि संशोधन लेखन यांमध्ये परस्परापासून भिन्नता असते. म्हणजे आपण एखाद्या साहित्यकृतीची समीक्षा करतो, ते लेखन, समीक्षाचं लेखन आणि संशोधन लेखन यांमध्ये परस्परापासून भिन्नता आहे. हे समान नाही आहेत. समीक्षा लेखन आणि संशोधन या दोन्ही वेगवेगळ्या आहेत, भिन्न आहेत. समीक्षा लेखन भावमूलक, प्रॉब्लेम ओरिएंटेड असते, भावमूलक असते, तर संशोधनामध्ये विशिष्ट पद्धतीचा अवलंब करावा लागतो. समीक्षा काय आहे, एखाद्या साहित्यकृतीची समीक्षा लेखन काय असतं, ते भावमूलक असतं, प्रॉब्लेम ओरिएंटेड असते. आणि संशोधन हे वेगळं असतं. संशोधन हे विशिष्ट पद्धतींचा अवलंब करावा लागतो संशोधनामध्ये. समीक्षा ही एक मानवी भूमिका असते. समीक्षा ही काय असते, ते एक मानवी भूमिका असते. एकच माणूस समीक्षा करत असतो ना. समीक्षेची भूमिका. समीक्षा हे ज्ञान, तथ्य, विश्लेषण, चिंतन, अनुभव यांचा परिणाम आहे. समीक्षेची भूमिका काय आहे, ते समीक्षा हे ज्ञान, तथ्य, विश्लेषण, चिंतन, अनुभव यांचा परिणाम आहे. समीक्षा एक अमूल्य अनुभव असतो. समीक्षा काय असते, तर एक अमूल्य अनुभव आहे. शोधलेखन, डॉक्युमेंटेशन. शोधलेखनात माहिती, संदर्भ इत्यादींची नोंदणी, डॉक्युमेंटेशन महत्त्वाचे असते. शोधलेखन वस्तुभिमुख असते, तर समीक्षा व्यक्तिनिष्ठ असते. शोधलेखन काय असते, तर वस्तुभिमुख असते, तर समीक्षा ही व्यक्तिनिष्ठ असते. संशोधनात निष्कर्षावर भर असतो. जेव्हा आपण संशोधन करतो तेव्हा निष्कर्षावर भर असतो. शोधलेखन हे सबळ आणि वस्तुनिष्ठ पुराव्यांवर आधारित असतं. जेव्हा आपण शोधलेखन केलं जातं ते सबळ असतं आणि ते वस्तुनिष्ठ पुराव्यांवरती आधारित असतो. समीक्षा वाचक आणि लेखांमध्ये संवाद साधते. समीक्षा काय करतं, वाचक आणि लेखांमध्ये संवाद साधण्याचं काम करतं. संशोधन व समीक्षा. संशोधनामध्ये विशिष्ट विषय घेऊन त्यावर विचार, चिंतन, विश्लेषण केले जाते.
जेव्हा आपण संशोधन करतो साहित्याचं, त्याच्यामध्ये काय होतं, तो विषय घेऊन त्या विषयावरती विचार, चिंतन, मनन, विश्लेषण केले जाते. आणि संशोधनपर लेखन हे वस्तुनिष्ठ असते आणि संशोधन लेखन केले जाते. आणि हे जे संशोधनपर लेखन आहे हे वस्तुनिष्ठ असतं. तर समीक्षात्मक लेखन हे व्यक्तिनिष्ठ असतं. समीक्षा भावनिक, वैयक्तिक आणि अनुभवावर अवलंबून आधारित असतं. समीक्षा हे काय असतं, तर भावनिक, वैयक्तिक आणि अनुभवांवर आधारित असते. समीक्षा व संशोधन यांचा संबंध काय ते समजूया. समीक्षा व संशोधन पण लेखनात काही भिन्नता असली तरी जवळीक पण आहे. आपण पाहिलं की समीक्षा आणि संशोधन लेखन आहेत, ह्या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. असल्या तरी पण काहीशी जवळीक पण त्याच्यामध्ये आहे. संशोधन पण लेखनात संशोधन विषय, समस्या, पद्धती, प्रमाण यांचा अवलंब केला जातो. संशोधन पण लेखनामध्ये काय कशाचा अवलंबन केला जातो, तो विषय कोणता आहे, त्याची समस्या काय आहे, ती पद्धती काय आहे, प्रमाण काय आहे, यांचा अवलंब केला जातो. तर समीक्षा विशिष्ट विचार, अवलोकन, निरीक्षण, चिंतन या प्रक्रियेवर भर देते. तर समीक्षा काय करते, ते विचार करते त्या साहित्याचा, त्याचं अवलोकन करते, निरीक्षण करते, चिंतन करते, विश्लेषण करते, या प्रक्रियेवर भर देते. संशोधनपर लेखन सत्यशोधक ध्येय ठेवते. संशोधनपर लेखक कसं असतं, तर ते सत्यशोधक असतं, ध्येय ठेवतं. तर संशोधनपर लेखन आणि समीक्षा यांमध्ये समीक्षा ही साहित्याची अभिव्यक्ती, विश्लेषण, मूल्यांकनावर भर देते. समीक्षा ही सैद्धांतिक कल्पनांवर आधारित असते. संशोधनामध्ये ज्ञानबुद्धी अपेक्षित असते. प्रस्थापित कल्पनांचे जीवन शोध हे त्याचे उद्दिष्ट असते. संशोधनामध्ये काय असतं, तर ज्ञानबुद्धी अपेक्षित असते. प्रस्थापित कल्पनांचे नवीन शोध हे त्याचे उद्दिष्ट असतात. संशोधन व समीक्षा यांतील भेद काय. संशोधन वस्तुनिष्ठता, अलिप्तता यांवर आधारित असते. संशोधन हे कसं असतं, वस्तुनिष्ठता आणि अलिप्तता यांवर आधारित असते. तर समीक्षा भावनात्मक आणि व्यक्तिनिष्ठ असते. साहित्य संशोधन आत्मनिष्ठ आहे. साहित्य संशोधन काय आहे, हे आत्मनिष्ठ आहे. भविष्याचा वेध घेणारे आणि मूल्यमापनावर भर देणारे आहे. संशोधन काय आहे, हे आत्मनिष्ठ आहे, भविष्यावर वेध घेणारे आणि मूल्यमापनावर भर देणारे आहे. संशोधन हे सुसंगत आहे. सुसंगत ज्ञानशोध व साहित्य कृतीचे मूल्यमापन यांवर आधारित असते. संशोधन कशावर आधारित असते, जे काल सुसंगत आहे, जे ज्ञानशोध आहे किंवा साहित्य कृतीचे मूल्यमापन आहे, यांवर आधारित असते. समीक्षेची टीका पद्धती. समीक्षेतील टीका पद्धती अत्यंत उपयोग, मूल्यांकन ठरवण्याकरिता असते. समीक्षेतील जी टीका पद्धती आहे ती अत्यंत उपयोगी आणि मूल्यांकन ठरवण्याकरिता असते. साहित्य संशोधनासाठी समीक्षा हे साधन असते. साहित्य संशोधनामध्ये जर साहित्य संशोधन करायचं असेल तर समीक्षा हे साधन आहे. म्हणजे साहित्य संशोधनासाठी समीक्षा हे एक साधन ठरतं. समीक्षा हे आस्वादन, विश्लेषण, मूल्यांकन याकरिता सहाय्य करते. समीक्षा कशा प्रकारे सहाय्यन करते, तर त्या साहित्याचं आस्वादन करणे, विश्लेषण करणे आणि मूल्यांकन करण्याकरिता समीक्षा हे सहाय्यक ठरते. संशोधन प्रक्रिया आणि इतिहास. संशोधन प्रक्रिया व इतिहास. संशोधन प्रक्रिया ही एक ऐतिहासिक गोष्ट मानली जाते. संशोधन प्रक्रिया काय, ही ऐतिहासिक गोष्ट मानली जाते. तर समीक्षा हे अंतिम फलित असते. संशोधन व समीक्षा यांमध्ये परस्पर संबंध व तारतम्य आहे. संशोधन आणि समीक्षा यांमध्ये काय परस्पर संबंध आणि तारतम्य आहे. संशोधनात्मक लेखन करताना संदर्भ व समीक्षा महत्त्वाचे ठरतात. एखादं संशोधन पण लेखन करायचं असेल तर आपल्याला संदर्भ असणं आणि समीक्षा महत्त्वाच्या ठरत असतात. साहित्य संशोधनाचे स्वरूप. आता साहित्य संशोधनाचे स्वरूप काय. संशोधन हा कृती केंद्रित प्रमाणात अमूर्त आहे. संशोधन हा कृती केंद्रित प्रमाणात अमूर्त आहे, पण बहुश्रुत, स्वतंत्र आणि स्वनिष्ठ अशा अभिव्यक्तीचा भाग आहे. संशोधन काय आहे का, कृती केंद्रित प्रमाणात अमूर्त आहे, पण बहुश्रुत, स्वतंत्र आणि स्वनिष्ठ अशा अभिव्यक्तीचा भाग आहे संशोधन. साहित्याचे स्वरूप. नेचर ऑफ लिटरेचर. वैज्ञानिक शास्त्रे वस्तुनिष्ठ असतात, परंतु कला व साहित्याच्या निर्मिती हे मननिष्ठ, प्रतिमानिष्ठ आणि सृजनप्रधान असते. साहित्य हे मानवी कला असून संगीत, चित्र, शिल्प या कलांप्रमाणेच आत्मनिष्ठ आहे. साहित्य हे काय मानवी कला असून संगीत, चित्र, शिल्प या कलांप्रमाणेच आत्मनिष्ठ आहे. साहित्य हे मानवी भाव, कल्पना, विचार, स्वेच्छानुभूती व्यक्त करते. साहित्य काय करत असतं, तर मानवाचे जे भाव आहेत, कल्पना आहेत, विचार आहेत,
जे स्वेच्छ अनुभूती आहे ती व्यक्त करण्याचं काम साहित्य करत असतं. साहित्य ही आत्मनिर्मिती असल्यामुळे व्यक्तिसापेक्ष नियमांशिवाय घडते. साहित्य काय, ही आत्मनिर्मिती आहे. ते असल्यामुळे व्यक्तिसापेक्ष आणि नियमांशिवाय घडते. साहित्य संशोधनाची गरज काय? साहित्य संशोधनाची गरज काय? साहित्य निर्मिती ही व्यक्तिसापेक्ष असली तरी ती संपूर्णपणे बाह्य वास्तव्यतेवर आधारित नसते. साहित्य निर्मिती काही व्यक्तिसापेक्ष असली तरी ती संपूर्णपणे बाह्य वास्तव्यावर आधारित नसते. ती निर्मिती प्रक्रियेच्या नितळ नियमांनी व विविध प्रेरणांनी व संस्कारांनी साकारलेली असते. ही जी साहित्य निर्मिती आहे, ही जी प्रक्रिया आहे, ही जे नियम आहेत, नितळ नियमांनी, प्रेरणांनी आणि संस्कारांनी साकारलेली असते. या निर्मितीचे रहस्य व संवेदन क्षमतेचा विचार करण्यासाठी साहित्य संशोधन करावे लागते. मग हे जे निर्मितीचे जे रहस्य आहे त्या संवेदन क्षमतेचा आपल्याला विचार करण्यासाठी साहित्य शोधन करावे लागते. आता साहित्य संशोधन प्रक्रिया कशी आहे? तर साहित्य संशोधन करताना संशोधकास केवळ आस्वादक असून चालत नाही, तर त्याला मूल्यमापन करण्याची गरज असते. जेव्हा साहित्य संशोधन करत असतो तेव्हा जो संशोधक असतो त्याला फक्त आस्वादक असून चालत नाही, तर त्याला मूल्यमापन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असावी लागते. त्यात सहानुभूतीपूर्वक विचार, संवेदनशीलता, वैयक्तिक काल, काम, कारण या भावावर मात करणे आवश्यक असते. साहित्य संशोधनामध्ये संशोधकाचा प्रदीर्घ व प्रभावी सहभाग असतो. मग एखाद्या साहित्याचं संशोधन करताना जो संशोधक असतो ना, त्याचा असं प्रदीर्घ आणि प्रभावी सहभाग असतो. या प्रक्रियेत अध्ययन, मनन, चिंतन आणि विश्लेषण यांचा एकरूप योग आवश्यक असतो. जेव्हा ही साहित्य संशोधनाची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मनन असणं गरजेचं आहे, अध्ययन असणं गरजेचं आहे, चिंतन, विश्लेषण यांचा एकरूप योग आलेला आवश्यक असतो. संशोधक बुद्धी, पूर्वनिश्चित व निष्पक्षपातीपणा या गुणांनी समृद्ध व प्रज्ञाशील असावा लागतो. संशोधक कसा असावा लागतो? तर तो विवेकबुद्धी, पूर्वनिश्चिती व निष्पक्षपातीपणा या गुणांनी समृद्ध आणि प्रज्ञाशील असावा लागतो संशोधक. पुढे आहे साहित्य संशोधनाचे साधने. भाषाशास्त्र, बोलीशास्त्र, छंदशास्त्र, व्याकरण, शिल्पशास्त्र, तत्वपर, सौंदर्यदृष्टी, लिपीशास्त्र, ललित कलापर, शैली यांसारखे विषय संशोधन साधने म्हणून उपयोगी पडतात. संशोधनासाठी विविध साधने जसे की ऐतिहासिक कागदपत्रे, बखरी, लावणी, पोवाडे उपलब्ध असतात. म्हणजे संशोधनासाठी कोणती साधनं लागतात? तर ऐतिहासिक कागदपत्रे लागतात, बखरी, लावणी, पोवाडे हे उपलब्ध असतात. साहित्य संशोधन स्वरूप व वैशिष्ट्ये. संशोधन पद्धती. संशोधन प्रक्रियेत निगमन पद्धती असते, डिडक्टिव्ह मेथड असतो, विगमन पद्धती असते. दोन पद्धती आहेत संशोधन करताना. एक निगमन पद्धती डिडक्टिव्ह मेथड आणि एक विगमन पद्धती इंडक्टिव्ह मेथड. विशेष करून आहेत मराठी संशोधनात विगमन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. या दोन पद्धती साहित्य संशोधनात असतात. तर मराठी संशोधनात विगमन पद्धतीमध्ये डिडक्टिव्ह मेथड पद्धतीचा स्वीकार केला आहे. साहित्य संशोधन पाठ्यचिकित्सा शास्त्राला दोन्ही पद्धतींना महत्त्व देते. तर साहित्य संशोधन पाठ्यचिकित्सा शास्त्राला दोन्ही पद्धतींना महत्त्व देते. साहित्याचे गुणत्व. साहित्य हे शास्त्रशुद्ध प्रामाणिक असले तरी त्यात प्रज्ञा, प्रतिभा, स्फूर्ती यांची आवश्यकता असते. साहित्यकृतीचे गुण व अर्थ. साहित्य काय शास्त्रशुद्ध आणि प्रामाणिक असले तरी त्यात प्रज्ञा, प्रतिभा, स्फूर्ती यांची आवश्यकता असते. साहित्यकृतीचे गुण व अर्थ अतर्क्ष असतात. ते भाषेच्या शब्दांत पूर्णपणे पकडता येत नाहीत. पुढे आहे साहित्य संशोधनाची वैशिष्ट्ये. आता ही वैशिष्ट्ये काय? निष्कपट, निर्लस, अविचल वृत्तीने केलेला शोध, मूल्य नसती, हे साहित्याचे दुसरे वैशिष्ट्य आहे. साहित्याचे वैशिष्ट्य काय? निष्कपट, निर्लस, अविचल वृत्तीने केलेला शोध, तसेच मूल्य नसती, हे साहित्याचे दुसरे वैशिष्ट्य आहे. भेदक विचार, कल्पना, संकेत यांचा वापर करून मानवी विचारांवर प्रकाश टाकणे. संशोधनामुळे साहित्यकृतीची सुंदरता व कला या रूपाने स्वीकारली जाते. पुढे काय? व्यक्तिगत अनुभव. लेखकाच्या व्यक्तिमत्व, भावनिक व वैयक्तिक अनुभव व सभ्य संस्कार यांचा साहित्यावर प्रभाव असतो. पुढे आहे साहित्य संशोधन स्वरूप वैशिष्ट्य. निष्कर्ष काय?
साहित्याचे व्यापक स्वरूप. साहित्य हे संकुल निरनिराळ्या शाखांची व कलांची संयोगभूमी असल्यामुळे साहित्य संशोधनाचा विचार करताना ते सर्वसमावेश आहे. विज्ञानशास्त्र, मानसशास्त्र यांना बाजूला ठेवून साहित्य मानवापेक्षा मानव केंद्रित असल्याचा विचार स्वीकारला. साहित्यिक भाव, कला यांचा समन्वय करते. संशोधन प्रक्रियेची स्वीकृती. साहित्य संशोधनात संशोधकीय प्रवृत्ती आवश्यक आहे. डॉक्टर त्र्यंबक खानवलकर यांनी यानी कादंबरीच्या विचारातून कल्पना, कृती व साहित्य यांचा एकत्र रूप असावे असे मत व्यक्त केले. संशोधनाचे अंतिम उद्दिष्ट. संशोधनाचे अंतिम उद्दिष्ट भावनिक स्तराचे नवीन शोध लावणे, साहित्याच्या शब्दरूपाचे अधिकारित्व व सौंदर्य उलगडून दाखवणे, साहित्यातील सृजनशीलता व श्रेष्ठत्वाची व्याख्या करणे. साहित्य संशोधन म्हणजे साहित्याच्या सारा, कटाटोप आणि श्रेष्ठत्व यांचा अधिक वस्तुनिष्ठ निर्णायक पद्धतीने अभ्यास करणे. आता संशोधनाचे अंतिम उद्दिष्ट काय आहे? तर संशोधनाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे भावनिक स्तराचे नवीन शोध लावणे, साहित्याच्या शब्दरूपाचे अधिकारित्व व सौंदर्य उलगडून दाखवणे, साहित्यातील सृजनशीलता व श्रेष्ठत्वाची व्याख्या करणे. साहित्य संशोधन म्हणजे साहित्याच्या सारा, कटाटोप, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आणि श्रेष्ठत्व यांची अधिक वस्तुनिष्ठ निर्णायक पद्धतीने अभ्यास करणे हे संशोधनाचे अंतिम उद्दिष्ट आहे. तसेच साहित्य संशोधन हे कलाकृतीचे रहस्य, श्रेष्ठत्व शोधणे, जीवन अनुभूतींचा संबंध शोधणे, नवीन निर्मितीचे स्वरूप शोधणे, पुनर्मूल्यांकन करणे यांसारख्या उद्दिष्टांवरही साहित्य संशोधन आधारित आहे. आता एकूण सारांश काय? तर साहित्य संशोधन हे आत्मनिष्ठ, सृजनप्रधान साहित्याचे रहस्य उलगडण्यासाठी साहित्य संशोधन का केलं जातं? तर आत्मनिष्ठ, सृजनप्रधान जे साहित्य आहे त्यांचं रहस्य उलगडण्यासाठी वस्तुनिष्ठ पद्धती आहेत त्यांचा उपयोग करते. यात केवळ आस्वाद नव्हे तर गहन मूल्यांकन, चिंतन, विश्लेषण आवश्यक आहे. हे संशोधन व्यक्तिनिष्ठ अनुभव, सामाजिक, सांस्कृतिक संदर्भात साहित्याचे श्रेष्ठत्व व स्वरूप सिद्ध करते. तर हा घटक इथे आपण पाहिलेला आहे. आता ह्या घटकाचं आपण काही प्रश्न उत्तरांस्वरूपातही हा घटक आपण अभ्यासूया. तर काही प्रश्न आलेले त्या प्रश्नांचा आपण आढावा घेऊया. साहित्य संशोधन म्हणजे काय? त्याची संकल्पना, स्वरूप, वैशिष्ट्य सविस्तरपणे स्पष्ट करा. असं उत्तर आहे. साहित्य संशोधनाची संकल्पना. संशोधन या शब्दाचा अर्थ पुन्हा शोध घेणे, रिसर्च असा आहे. साहित्याच्या संदर्भात संशोधन म्हणजे केवळ माहितीचा शोध घेणे नव्हे तर साहित्यकृतीचे मूल्यमापन, विश्लेषण करून ज्ञानवृद्धी करणे, पुनर्बोध करणे आणि प्रस्तावित कल्पनांचे नवीन शोध घेणे. तर साहित्याची संकल्पना, संशोधनाची संकल्पना काय? संशोधन म्हणजे काय? पुन्हा शोध घेणे. याचा इंग्रजीमध्ये रिसर्च हा शब्द आलेला आहे, पर्यायी शब्द आहे. साहित्याच्या संदर्भात संशोधन म्हणजे फक्त माहितीचा शोध घेणे नव्हे. संशोधन करणे म्हणजे काय? माहितीचा शोध घेणे नव्हे तर साहित्यकृतीचे जी साहित्यकृती आहे त्याचे मूल्यमापन करणे. त्या साहित्यकृतीचा फक्त माहितीचा शोध घ्यायचा नाही तर साहित्यकृतीबद्दल, तर त्या साहित्यकृतीचे मूल्यमापन करणे, विश्लेषण करून आपली ज्ञानवृद्धी वाढवणे, पुनर्बोध करणे आणि प्रस्तावित ज्या कल्पना आहेत त्यांचे प्रस्तावित कल्पनांचे नवीन शोध घेणे म्हणजे संशोधन होय. साहित्य संशोधनाचे स्वरूप कसं आहे? तर आत्मनिष्ठ कला आहे. साहित्य संशोधन कसं आहे? तर ही आत्मनिष्ठ कला आहे. साहित्य हे ललित कला असल्यामुळे त्यांचे स्वरूप मननिष्ठ, प्रतिमानिष्ठ व सृजनप्रधान आहे असते. त्यामुळे साहित्य संशोधन हे वैज्ञानिक शास्त्रांपेक्षा वेगळे असते. पहिलं काय आहे? स्वरूप तर आत्मनिष्ठ आहे. साहित्य संशोधन हे ललित कला असल्यामुळे त्यांचे स्वरूप मननिष्ठ, प्रतिमानिष्ठ व सृजनप्रधान असते. त्यामुळे साहित्य संशोधन हे वैज्ञानिक शास्त्रांपेक्षा वेगळे आहे. परत पद्धतीचा अवलंब. साहित्य संशोधन करताना वस्तुनिष्ठता, निरपेक्षता या शास्त्रीय संकल्पनांना महत्त्व देऊन निगमन आणि विगमन यांसारख्या विशिष्ट पद्धतींचा अवलंब केला जातो. या पद्धतींचा अवलंबन करून संशोधन केले जाते. संशोधन करताना कोणत्या गोष्टी पाहाव्या लागतात? तर वस्तुनिष्ठता पाहावी लागते, निरपेक्षता या शास्त्रीय संकल्पनांना महत्त्व देऊन विगमन, निगमन या पद्धतींचा अवलंब करावा लागतो. सर्वांगीण अभ्यास. साहित्य हे विविध शाखांशी संयोगभूमी असल्यामुळे साहित्य काय आहे? ते वेगवेगळ्या शाखांची संयोगभूमी असल्यामुळे त्यांचा अभ्यास करताना इतिहास, तत्त्वज्ञान, मानवशास्त्र यांचाही आधार घ्यावा लागतो. मग त्या साहित्यकृतीचा अभ्यास करताना, संशोधन करताना आपल्याला इतिहास, तत्त्वज्ञान, मानवशास्त्र या शास्त्रांचाही आधार घ्यावा लागतो, अभ्यास करावा लागतो.
पुनर्मूल्यांकन. संशोधन हे केवळ तथ्य गोळा करणे नसून पुनर्मूल्यांकन करणे. संशोधन हे काय फक्त माहिती किंवा तथ्य गोळा करणं नसून ते लेखकाच्या व्यक्तिमत्व, लेखनशैलीतील बदल, साहित्यकृतीचे पुनर्बोध, पुनर्मूल्यांकन करणे आहे. पुनर्मूल्यांकन म्हणजे काय? फक्त तथ्य गोळा करणं नाही, तर लेखकाचे जे व्यक्तिमत्व आहे, लेखकाची जी लेखनशैली आहे, त्या लेखनशैलीमध्ये जे बदल आहेत, साहित्यकृतीचे जे पुनर्बोध होणार आहे किंवा मूल्यांकन होणार आहे, मूल्यांकन करणे म्हणजे पुनर्मूल्यांकन होय. संशोधकीय साधने. आता संशोधकीय साधने कोणती आहेत? ते ग्रंथालय, संदर्भ सूची यांसोबतच मुलाखती. आता हे संशोधकासाठी कोणती कोणती साधने वापरता येतात? एखाद्या साहित्याचं संशोधन करायचं असेल तर ग्रंथालय आहे, संदर्भ सूची आहे, त्याचसोबत मुलाखती, प्रश्नावली, अहवाल यांसारखा शोध आयुधांचा साधनांचा उपयोग केला जातो. साहित्य संशोधनाची वैशिष्ट्ये काय आहेत? ज्ञान निर्मिती होते, ज्ञानवृद्धी होते. जेव्हा आपण संशोधन करतो साहित्याचं तेव्हा आपल्या ज्ञानात भर पडते, ज्ञानाची निर्मिती होते, नवीन गोष्टी शिकायला मिळतात, वृद्धी होते, वाढ होते ज्ञानामध्ये. साहित्यकृतीतील गूढ, सौंदर्य, कला या रूपाने स्वीकारून नवीन ज्ञान तयार होते. वस्तुनिष्ठता व निरलसता. संशोधन निष्कपट, निर्लस वृत्तीने केले जाते आणि ते वस्तुनिष्ठ पुराव्यांवर आधारित असते. संशोधन हे कसं निष्कपटपणे, निर्लसपणे वृत्तीने केले जाते आणि ते वस्तुनिष्ठ पुराव्यांवरती आधारित असते. कालसुसंगत व मूल्यमापन. संशोधन हे कालसुसंगत असावे लागते आणि ते साहित्याच्या तात्विक मूल्यांचे व श्रेष्ठत्वाचे विश्लेषण करते. संशोधन कसं असतं की कालसुसंगत आणि मूल्यमापन असावं, कालसुसंगत असावे लागते आणि साहित्याच्या तात्विक आणि मूल्यांच्या श्रेष्ठत्वाचे विश्लेषण करते. सत्यशोधक ध्येय असतं. वैशिष्ट्य काय आहे? तर सत्यशोधक असतं संशोधनाचा उद्देश सत्यशोधक असून तो तर्कशुद्ध व चिकित्सक असावा लागतो. तर वैशिष्ट्य काय पाहिले आपण साहित्याची? ते ज्ञाननिर्मिती, ज्ञानवृद्धी होते, वस्तुनिष्ठता, निर्लसता असते, कालसुसंगत आणि मूल्यमापन, तसेच सत्यशोधक ध्येय असते. साहित्य संशोधनाची ही वैशिष्ट्ये आहेत. आता दुसरा प्रश्न आहे, साहित्य संशोधन आणि समीक्षा यातील अनुबंध स्पष्ट करा. साहित्य संशोधनातील समीक्षेची भूमिका विशद करा. साहित्य संशोधन आणि समीक्षा यातील अनुबंध काय आहेत ते समजून घेऊया. साहित्य संशोधन व समीक्षा यातील अनुबंध काय? संबंध. संशोधन आणि समीक्षा या दोन्ही संकल्पना परस्परांपासून भिन्न असल्या तरी त्या परस्परावलंबी आहेत. ह्या दोन्ही संकल्पना कशा आहेत? भिन्न आहेत, विभिन्न आहेत, तरी पण त्या एकमेकांवरती अवलंबून असलेल्या दिसून येतात. पूरकता. पहिला घटक याच्यामध्ये पूरकता. समीक्षा हे संशोधनासाठी साधन म्हणून काम करते. समीक्षा काय करते? तर संशोधनासाठी साधन म्हणून करते. संशोधन करतो त्याला कसं पूरकता कशी आहे की संशोधन करताना आपल्याला समीक्षाचे साधन म्हणून काम घ्यावं लागतं, मदत. समीक्षेमुळे साहित्याचे आस्वाद, विश्लेषण, मूल्यांकन शक्य होते. ज्यामुळे समीक्षेमुळे काय होतं? तर साहित्याचा आस्वाद, विश्लेषण, मूल्यांकन हे शक्य होतं आणि ज्यामुळे संशोधनाला विषय आणि दिशा मिळते. अंतिम फलित. संशोधनातून प्राप्त झालेले जे ज्ञान, निष्कर्ष आहे ते समीक्षेसाठी आधार ठरतात. आपण ज्यावेळी संशोधन करतो त्यातून जे ज्ञान आपल्याला प्राप्त मिळते, निष्कर्ष मिळतो, ते समीक्षेसाठी आधार ठरतात. समीक्षा हे संशोधनाचे एक प्रकारे अंतिम फलित असते. समीक्षा हे काय असतं? तर संशोधनाचे एक प्रकारे अंतिम फलित असते. आता समानता काय आहे दोघांमध्ये? दोन्ही क्षेत्रांमध्ये बुद्धीचा वापर होतो. चिकित्सक दृष्टी, विश्लेषण आवश्यक असते. पुढे साहित्य संशोधनातील समीक्षेची भूमिका काय? आता साहित्य संशोधनामध्ये समीक्षेची भूमिका काय? तर आवश्यक साधन काय असतं? तर साहित्य संशोधन करताना समीक्षा हे अपरिहार्य साधन आहे. मग एखाद्या साहित्याचं संशोधन करताना समीक्षा हे अपरिहार्य साधन आहे. मूल्यमापनामध्ये समीक्षा साहित्यातील गुणावगुण तपासते. समीक्षा काय करते? साहित्यातील गुण आणि अवगुण तपासते. तिची कलात्मक, तात्विक आणि सामाजिक श्रेष्ठता निश्चित करते. यामुळे शोधकाला निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास मदत करते. हे एक झालं मूल्यमापन. ही एक भूमिका आहे समीक्षेची. भूमिका काय आहे? एक तर आवश्यक साधन आहे, दुसऱ्या मूल्यमापनासाठी उपयोग होतो. समीक्षा साहित्यातील गुण आणि अवगुण तपासत असते. तिची कलात्मक, तात्विक आणि सामाजिक श्रेष्ठता निश्चित करत असते. त्यामुळे संशोधकाला निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास मदत होते. पुढे समीक्षा ही संशोधकाला मार्गदर्शन करते. मार्गदर्शक टीका म्हणून काम करते. सर्जनशील टीका. समीक्षा ही संशोधनपर अभ्यासकांस पोषक ठरते. ती तात्विक, भावनिक भूमिका महत्त्वाची ठरवून अभ्यासाची पातळी उंचावते. पुढे अभिव्यक्ती आणि विश्लेषण. समीक्षा
साहित्याच्या अभिव्यक्ती, विश्लेषण आणि मूल्यांकन यांवर भर देते. समीक्षा काय करते, तर साहित्याची जी अभिव्यक्ती आहे, विश्लेषण आहे, मूल्यांकन आहे, यावर भर देत असते. परत ज्ञान व्यापार करत असते. समीक्षा हा एक ज्ञान व्यापार आहे. ती दुर्बोध साहित्यकृतीचे अधिष्ठान शोधून मानवी जीवनाचे आकलन, निरीक्षण यांचा आधार घेऊन चालते. प्रश्न 3 आहे, ते आपण ही साहित्याची भूमिका पाहिली. पहिलं काय, आवश्यक साधन आहे. समीक्षा हे आवश्यक साधन आहे. मूल्यमापन आहे, मार्गदर्शक टीका आहे, नंतर अभिव्यक्ती विश्लेषण आहे आणि ज्ञान वापर. अशा प्रकारे समीक्षा ही साहित्य संशोधनामध्ये भूमिका पार पाडत असते. साहित्य संशोधनाची उद्दिष्टे सांगून मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेत साहित्य संशोधनाचे योगदान स्पष्ट करा. साहित्य संशोधनाची उद्दिष्टे, संकल्पनांचे स्वरूप विशद करणे. साहित्य उद्दिष्ट काय आहेत, ते पहिल्याचं संकल्पनांचे स्वरूप विशद करणं. साहित्य संशोधन, साहित्य संशोधन, समीक्षा या मूलभूत संकल्पनांचे स्वरूप स्पष्ट करणे हे एक साहित्य संशोधनाचे पहिलं उद्दिष्ट आहे. नंतर मग ज्ञानवृद्धी करणे, पुनर्बोध करणे, प्रस्थापित ज्ञान झालेलं आहे, प्रस्थापलेलं ज्ञान आहे, त्याचे परीक्षण करून साहित्याचा सारा कटाटोप, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर किंवा श्रेष्ठत्व शोधून नवीन ज्ञान तयार करणे हे एक उद्दिष्ट आहे साहित्य संशोधनाचं. समीक्षकात्मक मूल्यांकन करणे, साहित्यातील गुणांचे विश्लेषण करून कलाकृतीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करणे म्हणजे समीक्षात्मक मूल्यांकन करणे हे एक साहित्य संशोधनाचे उद्दिष्ट आहे. पुढचं उद्दिष्ट काय, सत्य शोधन करणे. साहित्यातील जे सत्य शोधण्याचं काम करतं आहे साहित्य संशोधन. साहित्यकृतीतील निर्मितीमागील सत्य, कलाकृतीचे रहस्य, जीवन अनुभूतींचा संबंध शोधणे म्हणजे सत्य शोधणे हा एक साहित्य संशोधनाचे उद्दिष्ट आहेत. काळानुसार अभ्यास करणे, कालखंडानुसार साहित्यकृतीचे महत्त्व, लेखक व त्यांच्या लेखनातील बदल यांचा अभ्यास करणे हे एक उद्दिष्ट आहे. आता मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेतील योगदान काय आहे साहित्य संशोधनाचं. शोध व जतन, राजवाडे, सरदेसाई, भावे, प्रियोळकर यांसारख्या मान्यवरांनी प्राचीन मराठी ग्रंथ, बखरी, ऐतिहासिक कागदपत्रे यांचा शोध घेऊन ते जतन केले. ओके, म्हणजे ही समृद्ध कशी झाली मराठीच्या साहित्याच्यात योगदान काय याचं संशोधनाचं. शोध केलेत आणि जतन केलेत. ते ह्यांच्यामध्ये कोणते मान्यवीर होते की राजवाडे, सरदेसाई, भावे, प्रियोळकर यांसारखे जे मान्यवर होते त्यांनी प्राचीन मराठी ग्रंथ, बखरी, ऐतिहासिक कागदपत्रे यांचा शोध घेतला त्यांनी आणि त्यांचं जतन केलं, साठवणूक केली. ज्यामुळे मराठीचा सांस्कृतिक ठेवा सुरक्षित राहिला. यांच्या कार्यामुळे, यांच्या योगदानामुळे मराठीचा सांस्कृतिक जो ठेवा आहे तो सुरक्षित राहिला. वाङ्मयीन इतिहास, मराठी साहित्य संशोधनामुळे मराठी वाङ्मयाचा इतिहास शास्त्रशुद्ध पद्धतीने कालखंडानुसार जसं की यादव काळ, शिवपूर्व काळ याप्रमाणे मांडण्यात आला. पुढे लेखकांचे मूल्यांकन, संत ज्ञानेश्वर ते आधुनिक साहित्यिक यांच्या जीवन, लेखन, व्यक्तिमत्वाचे सखोल संशोधन होऊन त्यांचे योगदान स्पष्ट झाले. पुढे काय झालं, तर लेखकांचं मूल्यांकन करण्यात मदत तर समृद्ध कसं लेखकांचं मूल्यांकन करणे, संत ज्ञानेश्वर आधुनिक साहित्यिक यांचे जीवन, लेखन, व्यक्तिमत्वाचे सखोल संशोधन होऊन त्यांचे योगदान स्पष्ट झाले. पाश्चात्य जे अभ्यासक आहेत त्यांचा सहभाग, बोल्सवर्थ, झूल, श्लोक, ऑल्फ्रेड मास्टर्स यांसारख्या पाश्चात्य अभ्यासकांनी निस्वार्थपणे संशोधन करून मराठी साहित्याचे महत्त्व जागतिक स्तरावर नेले. साहित्य प्रकाराचा अभ्यास, लावणी, पोवाडे, म्हणी यांसारख्या लोकसाहित्याचा व दलित, ग्रामीण, आदिवासी साहित्याचा अभ्यास करून त्याला मुख्य प्रवाहात स्थान मिळवून दिले. तर अशा प्रकारे मराठी साहित्याच्या समृद्धीमध्ये परंपरेत साहित्य संशोधनाने योगदान दिलेलं दिसून येतं. पुढे साहित्य संशोधन, चौथा प्रश्न, साहित्य संशोधन करताना मानवशास्त्र, विज्ञान, इतिहास, तत्त्वज्ञान यांचा आधार कसा घ्यावा लागतो ते उदाहरण देऊन स्पष्ट करा. याचं उत्तर असं आहे की साहित्य हे मानवी जीवनाचे दर्शन असल्याने ते केवळ भाषा आणि किंवा कला या विषयांपुरते मर्यादित नाही. साहित्य काय आहे, तर मानवी जीवनाचं दर्शन आहे. तर ते मग मानवी जीवनाचं दर्शन असल्यामुळे ते केवळ आता भाषा आणि कला ज्ञानपुरती मर्यादित राहिलेली नाही आहे. तर साहित्य हे निरनिराळ्या शाखांच्या संयोगभूमी झाली आहे. त्यामुळे संशोधनासाठी इतर विषयांचा आधार घ्यावा लागतो.
ओके. साहित्य म्हणजे इतिहास. आता इतिहासाचा आधार कसा घ्यावा लागतो? तर साहित्यकृती कोणत्या ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक काळात निर्माण झाली. आता इतिहासाचा कसा आपण आधार घेऊ शकतो, की जी साहित्यकृती आहे ती कोणत्या काळात, म्हणजे कोणत्या ऐतिहासिक, राजकीय व सामाजिक काळात निर्माण झाली आहे याची पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. उदाहरणार्थ लोकमान्य टिळक, आगरकर, केळकर यांच्या यांच्या साहित्यात स्वातंत्र्य चळवळीचा व तत्कालीन राजकारणाचा प्रभाव दिसून येतो. फायदा काय होतो तर कालखंडावर आधारित संशोधनात वाङ्मय इतिहास स्पष्ट करता येते. आता मानवशास्त्र, अँथ्रोपोलॉजी व समाजशास्त्र, सोशिओलॉजी यांचा आधार कसा होतो? तर साहित्य हे मानव केंद्रित असल्यामुळे लेखकाचे व्यक्तिमत्व, सामाजिक संबंध, सांस्कृतिक संकेत यांचा अभ्यास करण्यासाठी मानवशास्त्राचा आधार घ्यावा लागतो. बरोबर. म्हणजे तो लेखक जो आहे, साहित्यकृती निर्माण करणारा जो लेखक आहे, साहित्य मुळात हे मानव केंद्रित आहे आणि त्याचं जे लेखन करणारा पण हा एक व्यक्तीच आहे किंवा लेखक आहे, तो मानवच आहे. म्हणून त्यामुळे त्या मानवाचं व्यक्तिमत्व, त्याचे सामाजिक संबंध कसं होतं, सांस्कृतिक संकेत कसे होते, राजकारणाचा प्रभाव कसा होता, सामाजिक संबंध कसे होते यांचा अभ्यास करण्यासाठी मानवशास्त्राचा आधार घ्यावा लागतो. उदाहरणार्थ ग्रामीण, दलित, आदिवासी साहित्याचा अभ्यास करताना त्या समाज समूहाची जीवनशैली कशी होती, समस्या आणि संस्कृती समजून घेण्यासाठी समाजशास्त्राच्या पद्धती उपयोगी पडतात. आता याचा फायदा काय होतो तर साहित्य समाजाला व संस्कृतीला कसे स्थान देते, म्हणजे साहित्य हे समाजाला आणि संस्कृतीला कसे स्थान देते ते कळते. पुढे तत्वज्ञान, फिलॉसॉफीचा आधार कसा घेता येतो तर साहित्यात अनेकदा नीतिशास्त्र, धर्म, अध्यात्म आणि जीवनमूल्ये यांचा विचार असतो. साहित्यामध्ये जेव्हा साहित्य लेखन होतं त्याच्यामध्ये नीतिशास्त्र येतं, धर्मांचा पण गोष्टी नमूद असतात, अध्यात्माचा पण भाग आलेला असतो, जीवनमूल्यपणचा विचार केलेला असतो. मग साहित्यकृतीचे तात्विक श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी तत्त्वज्ञानाचा आधार घ्यावा लागतो. म्हणून तत्त्वज्ञानाचा इथे आधार घ्यावा लागतो. उदाहरणार्थ संत साहित्यातील अद्वैत तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि आधुनिक साहित्यातील अस्तित्ववाद यांचा अभ्यास करण्यासाठी तत्त्वज्ञान महत्त्वाचे ठरते. आता त्याचा फायदा काय होतो तर साहित्याचा अमूर्त व तात्विक संकल्पनांचे स्वरूप विशद होतं. याचा फायदा काय होतो तर साहित्याचे जे अमूर्त आणि तात्विक संकल्पना आहेत त्यांचं स्वरूप विशद करण्यास मदत होते. आता विज्ञानाचा आधार कसा होतो, विज्ञान आणि भाषाशास्त्राचा आधार कसा होतो घेतला जातो यात तर साहित्य शास्त्र नसलं तरी ते भाषेच्या अभ्यासासाठी भाषाशास्त्र आवश्यक आहे. साहित्य शास्त्र नाही आहे, पण ते भाषेचा अभ्यास करण्यासाठी भाषाशास्त्र आवश्यक आहे. उदाहरणार्थ साहित्यातील शैली, अलंकार, अभिव्यक्ती पद्धती, शब्दरचना, वाक्यरचना यांचा भाषिक स्तरावर अभ्यास करण्यासाठी भाषाशास्त्राचे नियम उपयोगी पडतात. याचा फायदा काय होतो तो साहित्यातील भाव व कला यांचा समन्वय साधता येतो. आता प्रश्न 5, साहित्य संशोधनाचे मुख्य विषय क्षेत्र कोणती आहेत? तर साहित्य संशोधनाचे मुख्य विषय कोणते आहेत? कालखंड आणि तसेच कालखंड, ग्रंथकार, समीक्षा या क्षेत्रांचे महत्त्व विवेचन करा. तर साहित्य संशोधनाचे मुख्य 3 विषय क्षेत्र आहेत. एक कालखंड व समाज, दुसरा एक ग्रंथकार व त्यांचे लेखन आणि तिसरं समीक्षा. या 3 क्षेत्रात साहित्य संशोधनाची क्षेत्र आहेत. साहित्य संशोधनाची ही प्रमुख क्षेत्र आहेत. 3 क्षेत्रात काम करते. कालखंड व समाज, ग्रंथकार व त्यांचे लेखन आणि समीक्षा. कालखंड व समाज, वाङ्मयी इतिहास. महत्त्व काय? हे संशोधन वाङ्मय इतिहासाशी संबंधित आहे. हे जे संशोधन आहे हे वाङ्मय इतिहासाशी संबंधित आहे. साहित्यकृती कोणत्या काळात निर्माण झाली, त्यावेळचा सामाजिक प्रभाव काय होता हे समजते. ह्याचा अभ्यास केल्याने काय होतो, याचं संशोधन घेतल्याने काय होतं की साहित्यकृती ही कोणत्या काळात निर्माण झाले, त्याचा त्या साहित्यकृतीवर सामाजिक प्रभाव काय होता हे समजते. याचा अभ्यास काय, यात साहित्य संप्रदाय, सामाजिक समस्या, राजकीय पार्श्वभूमी यांवर लक्ष केंद्रित केले जाते. कालखंडावर आधारित विविध प्रवृत्तींवर भाष्य करता येते. उदाहरणार्थ स्वातंत्र्यपूर्व काळातील साहित्य. ग्रंथकार व त्यांचे लेखन. महत्त्व काय, लेखन व त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, जीवनाचा अभ्यास महत्त्वाचा असतो. महत्त्व काय, ग्रंथकार लेखक जे आहेत आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि जीवनाचा अभ्यास महत्त्वाचा असतो. याच्यात अभ्यास काय होतो तर यात लेखकाचे चरित्र, आवड, छंद, कला, संप्रदाय यांच्यावर पडलेले बाह्य प्रभाव यांचा विचार केला जातो. म्हणजे हा जो लेखक आहे त्याच्यावरती बाह्य प्रभाव पडलेला आहे, जसे आवड, छंद, कला तसेच बाह्य प्रभाव पडलेले आहेत त्यांचा विचार केला जातो. लेखकाच्या विशिष्ट वाङ्मय कलाकृतीचा चिकित्सक अभ्यास करण्याची संधी इथे मिळते. इथं काय मिळतं तर लेखक जो आहे त्याच्या विशिष्ट वाङ्मय कलाकृती जे त्याने निर्माण केले आहे त्याच्यात चिकित्सक अभ्यास करण्याची एक संधी इथे मिळते. तसेच लेखकाच्या लेखनशैलीत झालेले बदलही तपासले जातात.
उदाहरणार्थ विवा शिरवाडकर यांचे व्यक्तिमत्व व त्यांची नाटके. आता समीक्षा. समीक्षा हे साहित्य संशोधनाचे तिसरे आणि महत्त्वाचे क्षेत्र आहे. समीक्षा काय, जे साहित्य संशोधन होतं त्या होतं त्या साहित्य ज्या विषयांमध्ये संशोधन करते जे क्षेत्र आहेत त्यातलं समीक्षा हे एक महत्त्वाचं क्षेत्र आहे तिसरं. याच्यात अभ्यास काय होतं तर यात विविध दुर्बोधातून साहित्यकृतीचे अधिष्ठान शोधले जाते. विविध दुर्बोधातून जे दुर्बोध आहे होतं त्या साहित्यकृतीचे अधिष्ठान शोधले जाते. साहित्यकृतीचे विश्लेषण, आस्वाद आणि मूल्यांकन केले जाते. समीक्षा क्षेत्रात सैद्धांतिक कल्पनांवर आधारित अभ्यास असतो. समीक्षा क्षेत्रांमध्ये सैद्धांतिक कल्पनांवर आधारित अभ्यास असतो. साहित्याचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचे काम समीक्षा करते. म्हणजे साहित्याचे श्रेष्ठत्व सिद्ध करायचं काम कोण करत असते, समीक्षा करत असते. प्रश्न 6. समीक्षा हा एक ज्ञानव्यापार आहे. या विधानाचे स्पष्टीकरण करून समीक्षेचे स्वरूप व तिची व्याप्ती साहित्याच्या संदर्भात विशद करा. ओके, समीक्षा हा ज्ञान व्यापार आहे. स्पष्टीकरण त्याचं कसं आहे, समीक्षा ही केवळ टीका करणे नव्हे तर ती एक गहन ज्ञान प्राप्तीची प्रक्रिया आहे. समीक्षा काय, ही फक्त टीका करणे नसून तर ती एक गहन ज्ञान प्राप्तीची प्रक्रिया आहे. समीक्षा ज्ञान निर्मिती. ज्ञान निर्मिती. समीक्षा साहित्यकृतीचे गहन चिंतन, अवलोकन आणि विश्लेषण करते. समीक्षा काय करते तर साहित्यकृतीचे गहन चिंतन करते, अवलोकन करते, विश्लेषण करते. या प्रक्रियेत भाव, कल्पना, विचार, स्वेच्छानुभूती यांचा आधार घेऊन साहित्यकृतीचे रहस्य उलगडते. यातून नवीन दृष्टिकोन व ज्ञान मिळतो, ज्ञान निर्माण होते. अमूल्य अनुभव. समीक्षा हे एक अमूल्य अनुभव आहे. हे ज्ञान, तथ्य, विश्लेषण आणि अनुभव यांचा एकत्रित परिणाम आहे. आता समीक्षेचे स्वरूप व व्याप्ती. स्वरूप काय आहे तर भावमूलक व व्यक्तिनिष्ठता. ओके, समीक्षा लेखन भावमूलक, प्रॉब्लेम ओरिएंटेड आणि ती व्यक्तिनिष्ठ असते. समीक्षा काय असते ती भावमूलक आणि व्यक्तिनिष्ठ असते. ती लेखकाच्या भावनिक, वैयक्तिक आणि अनुभवांवर आधारित असते. स्वरूपकृती काय आहे तर समीक्षा ही एक स्वरूपकृती आहे. प्रत्येक प्रकारचे स्वरूप भिन्न असले तरी ती साहित्याच्या अभिव्यक्ती, विश्लेषण, मूल्यांकन यावर भर देते. समीक्षा ही एक काय स्वरूप कृती आहे. प्रत्येक प्रकारचे स्वरूप भिन्न असले तरी ती साहित्याच्या अभिव्यक्ती, विश्लेषण आणि मूल्यांकन यांवर भर देते. याची व्याप्ती काय, कलात्मक दृष्टी. समीक्षा साहित्यकृतीचा विचार, लेखकाची कलात्मक दृष्टी व साहित्यकृतीचे नवथोर यांवर भर देते. पुढे मूल्यांकन करते. समीक्षा साहित्यातील गुणांचे विश्लेषण स्वीकारून त्यांचे मूल्यमापन करते. सैद्धांतिक आधार. समीक्षा ही सैद्धांतिक कल्पनांवर आधारित असते. यामुळे तात्विकदृष्ट्या साहित्य चिकित्सा करते. संवाद. समीक्षा वाचक आणि लेखक यांमध्ये संवाद साधण्याचं काम करते. ती साहित्यकृतीच्या आकलनात वाढ करते. प्रश्न 7. साहित्य संशोधनात निगमन पद्धती आणि विगमन पद्धती या पद्धती कशा वापरल्या जातात. संशोधन प्रक्रियेत मुख्यत्वे निगमन आणि विगमन या दोन पद्धतींचा वापर केला जातो. निगमन पद्धती, डिडक्टिव्ह मेथड. स्वरूप काय ह्या निगमन पद्धतीचं, ही पद्धत सामान्य नियमांवर विशिष्ट निष्कर्षांकडे नेते. यात साधी सिद्धांत, थिअरी मांडली जाते. यात काय साधी सिद्धांत मांडला जातो आणि नंतर ते सिद्धांत विशिष्ट उदाहरणांवर तपासून पाहिला जातो. निगमन पद्धती काय आहे, ही पद्धत सामान्य नियमांवर विशिष्ट निष्कर्षाकडे जाते. सामान्य नियमांकडून विशिष्ट निष्कर्षाकडे जाते. यात आधी साधे सिद्धांत मांडले जातात, नंतर तो सिद्धांत विशिष्ट उदाहरणांवर तपासून पाहिला जातो. साहित्यात वापर कसा होतो तर साहित्य ही पद्धत सैद्धांतिक समीक्षेसाठी वापरली जाते. साहित्यात याचा वापर कसा होतो तर साहित्यात ही पद्धत सैद्धांतिक समीक्षेसाठी वापरली जाते. उदाहरणार्थ दलित साहित्याचे स्वरूप हे विद्रोहावर आधारित असते. हा सिद्धांत मानून एखाद्या विशिष्ट दलित लेखकाच्या साहित्यात तो सिद्धांत तपासून पाहणे. साहित्यात त्याचा वापर कसा होतो, साहित्यात ही पद्धत सैद्धांतिक समीक्षेसाठी वापरली जाते. उदाहरणार्थ दलित साहित्याचे स्वरूप हे विद्रोहावर आधारित असते. दलित साहित्याचं स्वरूप कसं असतं, हे विद्रोहावर आधारित असते. तर हा सिद्धांत जो आहे, हा सिद्धांत मानून एखाद्या विशिष्ट दलित लेखक असेल त्याच्या साहित्यात तो सिद्धांत तपासून पाहणे. फायदा काय होतो तर साहित्यकृतीचे तात्विक चिकित्सा करण्यासाठी ही पद्धत उपयोगी ठरते. त्याचा फायदा काय होतो निगमन पद्धतीचा तर
तात्विक साहित्यकृती तात्विक चिकित्सा करण्यासाठी ही पद्धत उपयोगी पडते. पुढे विगमन पद्धती. ओके, ही पद्धत विशिष्ट उदाहरणाहून सामान्य नियमांकडे जाते. ह्या दोन्ही परस्पर विरुद्ध पद्धती आहेत. निगमन पद्धतीमध्ये सामान्यांकडून विशिष्टाकडे जाणे आणि विगमन पद्धतीमध्ये विशिष्ट कडून सामान्याकडे येणे. ही पद्धत विशिष्ट उदाहरणावरून सामान्य नियमांकडे येते. यात आधी तथ्य, निरीक्षणे आणि माहिती गोळा केली जाते आणि या माहितीच्या आधारावर सिद्धांत आणि नियम तयार केले जातात. तर ही पद्धत काय करते, आधी निरीक्षणं करते, तथ्य गोळा करते, माहिती गोळा करते आणि त्या माहितीच्या आधारावर सिद्धांत व नियम तयार करते. ओके. नंतर मग साहित्यात वापर कसा होतो, की मराठी संशोधनात या पद्धतीचा स्वीकार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यात आधी अनेक साहित्यकृती, ऐतिहासिक कागदपत्रे यांचा अभ्यास केला जातो. नंतर त्यावर आधारित सामान्य निष्कर्ष काढले जातात. म्हणजे अगोदर विशिष्ट गोष्टींवर अभ्यास केला जातो आणि त्यातून सामान्य निष्कर्ष काढले जातात. आणि त्याच्यात काय होतं, की आधी सामान्य गोष्टींवर अभ्यास केला जातो आणि नंतर मग त्याच्याकडे विशिष्ट हे निष्कर्ष काढले जातात. उदाहरणार्थ अनेक मराठी कवितांचा अभ्यास करून त्या आधारावर आधुनिक मराठी कवितेची वैशिष्ट्य हा सिद्धांत मांडणे. फायदा काय होतो, वाङ्मय, इतिहास आणि पाठ्यचिकित्सा शास्त्र ही पद्धत अत्यंत महत्त्वाची आहे. विगमन इंडक्टिव्ह पद्धत जी आहे ही वाङ्मय, इतिहास आणि पाठ्यचिकित्सा शास्त्रामध्ये पद्धत अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. पाठ्यचिकित्सा शास्त्रात उपयोग कसा होतो या पद्धतीचा, ते शास्त्रात ग्रंथाचे शुद्ध स्वरूप निश्चित करण्यासाठी या दोन्ही पद्धतींचा उपयोग केला जातो. या दोन्ही पद्धतींचा पाठ्यचिकित्सामध्ये कसा उपयोग होतो, तर विशिष्ट हस्तलिखितांच्या आधारावर विगमन पद्धतीने निष्कर्ष काढले जातात. विशिष्ट हस्तलिखित आहेत त्यांच्या आधारावर विगमन पद्धतीने निष्कर्ष काढले जातात. विगमन म्हणजे काय, विशिष्टाकडून सामान्याकडे काढले जातात. नंतर ते निष्कर्ष जुन्या नियमांवर निगमन तपासून पाहिले जातात सामान्यावरती. पुढचा प्रश्न 8 प्रश्न आहे, साहित्य हे सर्व समावेश आहे या विधानाचे विश्लेषण करून साहित्य विचारातील सामाजिक व सांस्कृतिक घटकांचे महत्त्व स्पष्ट करा. साहित्य हे सर्वसमावेशक आहे. विश्लेषण, साहित्य हे केवळ कथा व कवितांपुरते मर्यादित नसून ते मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करते. साहित्य काय आहे, हे फक्त कथा कवितांपुरते मर्यादित नसून ते मानवाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करते. संयोगभूमी, साहित्य हे निरनिराळ्या शाखांची कला आणि समाज अभ्यासाची संयोगभूमी आहे. यात धर्म, तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, अध्यात्म, विज्ञान अशा अनेक विषयांचा समावेश होतो. मानवी जीवन दर्शन, साहित्य हे मानवी जीवन, मानवी विचार, भावना, जाणीवा, संवेदनशीलता यांचा अभ्यास करते. मानवी जीवनाचा शोध घेणे व साहित्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. समन्वय, साहित्य लेखक आपल्या व्यक्तिगत अनुभव, जाणीवा आणि सामाजिक जीवन यांचा समन्वय साहित्यातून साधत असतो. सामाजिक व सांस्कृतिक घटकांचे महत्त्व. सामाजिक आरसा, साहित्य हे सामाजिक आरसा आहे. साहित्य हे काय, सामाजिक आरसा आहेत. साहित्य समाजात घडणाऱ्या घडामोडी, समस्या, राजकीय गरजा, मानवी यातना यांचे प्रतिबिंब असते. उदाहरणार्थ लोकमान्य टिळक, आगरकर यांचे सामाजिक व राजकीय विचार साहित्यातून व्यक्त झाले. पुढे सांस्कृतिक दस्तऐवज, साहित्य काय आहे, सांस्कृतिक दस्तऐवज आहे. साहित्य हे संस्कृतीला एक निश्चित स्थान देते. चालीरीती, लोकसंस्कृती, संकल्पना आणि भाषिक संकेत साहित्यातून जतन केले जातात. जागरूकता, साहित्य सामाजिक संदेश देणे, मार्गदर्शन करणे, विविध प्रकारची जागरूकता निर्माण करणे यांसाठी महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ दलित साहित्य सामाजिक समतेची जाणीव निर्माण करतात. पर्यावरणाचा विचार, साहित्यात लेखन काळाच्या पर्यावरणाचा विचार केला जातो. त्यामुळे साहित्यकृती त्या काळानुसार सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाच्या ठरतात. तर अशा प्रकारे या कारणांमुळे साहित्य हे सर्वसमावेश आहे हे विधान स्पष्ट होते. प्रश्न 9, शोधलेखन आणि समीक्षात्मक लेखन यातील फरक स्पष्ट करा. साहित्याच्या अभ्यासात या दोघांचे स्थान स्पष्ट करा. शोधलेखन आणि समीक्षात्मक फरक. स्वरूप काय, शोधलेखनामध्ये वस्तुभिमुख लेखन होतं, ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड असतं, माहितीची नोंदणी होते. साहित्यामध्ये व्यक्तिनिष्ठ असतं, सब्जेक्टिव्ह भावमूलक असतं.
क्रिटिकल रायटिंग. आधार काय याचा शोधलेखनामध्ये सबळ आणि वस्तुनिष्ठ पुरावे, संदर्भ, तथ्य यांवर आधारित असतं. शोधलेखनामध्ये साहित्यामध्ये वैयक्तिक अनुभव, चिंतन, विश्लेषण यांवर आधारित असतं. समीक्षा लेखनामध्ये उद्देश काय असतो शोधलेखनाचा? तर माहिती, संदर्भ यांची नोंद करून वस्तुनिष्ठ निष्कर्ष देणे. तर समीक्षा लेखनामध्ये काय होतं? समीक्षात्मक लेखनामध्ये संस्कृत साहित्यकृतीचे विश्लेषण, मूल्यांकन करून तिचे श्रेष्ठत्व सिद्ध करणे. दृष्टिकोन काय आहे शोधलेखनात? निष्कपट, वस्तुनिष्ठता, अलिप्तता यांवर भर असतो शोधलेखनामध्ये. समीक्षामध्ये लेखनामध्ये काय भावनात्मक असतं, तार्किक पण असतं. साहित्याच्या अभ्यासात या दोनचे स्थान काय? लेखनाचे स्थान आधारभूत काय? तर शोधलेखन हे साहित्याच्या अभ्यासाचा आधारभूत टप्पा आहे. शोधलेखन काय आहे? साहित्याच्या अभ्यासाचा आधारभूत टप्पा आहे. यात ऐतिहासिक कागदपत्रे, लेखकाचे जीवनचरित्रे, मूळ पाठाची माहिती वस्तुनिष्ठपणे गोळा केली जातात. जे प्रमाण संशोधनाचे निष्कर्ष सबळ पुराव्यांवर आधारित आहेत हे सिद्ध करण्यासाठी शोधलेखन आवश्यक आहे. समीक्षात्मक लेखनाचे स्थान, अंतिम मूल्यांकन. समीक्षात्मक लेखन हे साहित्याच्या अभ्यासाचे अंतिम उद्दिष्ट आहे. हे लेखन साहित्यकृतीचे सौंदर्य, कलात्मकता आणि तात्विक श्रेष्ठत्व निश्चित करते. संवाद काय? तर समीक्षा वाचक आणि लेखनामध्ये संवाद साधते. ती वाचकांना साहित्यकृतीचा योग्य अर्थ व आस्वाद घेण्यासाठी मदत करते. निष्कर्ष काय आहे? तर दोन्ही प्रकारची लेखने साहित्य संशोधनाचे पूरक आहेत. शोध लेखन संशोधनाला वस्तुनिष्ठ आधार देते, तर समीक्षात्मक लेखन त्याला गहन अर्थ व मूल्य प्रदान करते. प्रश्न 10. संशोधन हे केवळ शोध नसून ते पुनर्बोध व पुनर्मूल्यांकन आहे. या विधानाचा अर्थ स्पष्ट करून साहित्य संशोधनाचे अंतिम उद्दिष्ट विशद करा. संशोधन हे केवळ शोध नसून पुनर्बोध व मूल्यांकन आहे. या विधानाचा अर्थ काय? केवळ शोध नाही. संशोधन म्हणजे केवळ जुने दस्तऐवज शोधून काढणे किंवा ऐतिहासिक तथ्य गोळा करणे, माहिती गोळा करणे नाही. हा केवळ सर्च आहे. पुनर्बोध, रिअंडरस्टँडिंग. केवळ शोध नाही. तर संशोधन म्हणजे केवळ जुने दस्तऐवज शोधून काढणे किंवा ऐतिहासिक तथ्य गोळा करणे नाही. हा केवळ शोध आहे. साहित्याचे स्वरूप, वैशिष्ट्य. पुनर्बोध काय? साहित्याचे स्वरूप, वैशिष्ट्ये नवीन दृष्टिकोनातून समजून घेणे म्हणजे पुनर्बोध. साहित्यकृती त्या काळात वाचली जाते, पण पुढील काळात तिचे महत्त्व आणि कालसुसंगत ठेवून पुन्हा समजून घेणे आवश्यक असते. उदाहरणार्थ जुन्या साहित्यकृतीचे आजच्या सामाजिक संदर्भात आकलन करणे. पुढे पुनर्मूल्यांकन, लेखकाच्या रिएव्हॅल्युएशन. लेखकाच्या व्यक्तिमत्वावर लेखनशैलीत झालेले बदल तपासणे आणि पूर्वीच्या साहित्यकृतीला नवीन मूल्य देणे म्हणजे पुनर्मूल्यांकन होय. एखादी कलाकृती विशिष्ट काळात महत्त्वाची असली तरी पुढील काळात तिचे श्रेष्ठत्व आणि सौंदर्य पुन्हा सिद्ध करणे. साहित्य संशोधनाचे अंतिम उद्दिष्ट काय? तर साहित्य संशोधनाचे अंतिम उद्दिष्ट केवळ ज्ञान निर्मिती करून नसून त्या ज्ञानाचा उपयोग महत्त्वाच्या मूल्यमापनासाठी करणे हे आहे. ज्ञान निर्मिती व ज्ञानवृद्धी. साहित्यकृतीचे रहस्य व श्रेष्ठत्व शोधून साहित्याच्या ज्ञानात भर घालणे. तात्विक श्रेष्ठत्व व सिद्ध करणे. साहित्य हे कोणत्याही दैवी गुणांमुळे नव्हे तर त्याच्या तात्विक गुणांमुळे श्रेष्ठ आहे हे सिद्ध करणे. समीक्षात्मक आधार. साहित्याच्या सृजनशीलता व श्रेष्ठत्वाची व्याख्या निश्चित करून पुढील समीक्षेसाठी नवीन सैद्धांतिक आधार तयार करणे. पुढे मानवी जीवनाचा शोध. साहित्य माध्यमातून माणसाचा शोध घेणे, त्याच्या संवेदनशीलता व जाणीवांमध्ये भर घालणे. तर हे संशोधन केवळ शोध नसून पुनर्बोध व मूल्यांकन आहे या विधानाचा अर्थ आहे आणि त्याचा अंतिम उद्दिष्ट आपण संशोधनाचं पाहिलेलं आहे, साहित्य संशोधनाचं आहे. तिथे प्रश्न उत्तर झालेले आहेत. आता पुढील काही दुसरे प्रश्न उत्तर ते पाहूया. काही टिपा आलेल्या आहेत या घटकावरती. हे आपण 3 घटक पाहतोय म्हणून हा एवढा लेंथी झालेला आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, ज्यावेळी हा तुम्ही व्हिडिओ पाहाल तेव्हा ह्या व्हिडिओमध्ये संशोधन शास्त्रामधील घटक 2 हा पूर्ण आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. या घटकामध्ये उपघटक जे 3 उपघटक आलेले आहेत, अ, आ, इ, या तिन्ही घटकांचा आपण इथे अभ्यास केलेला आहे. तर टिपा लिहा काही आलेल्या आहेत. साहित्य संशोधनामधील समीक्षेची भूमिका काय?
साहित्य संशोधनातील समीक्षेची भूमिका. आधारस्थान आहे समीक्षा हे साहित्य संशोधनासाठी. साहित्य संशोधन करताना समीक्षा हे एक आवश्यक साधन असतं. समीक्षेचे कार्य काय? समीक्षा ही साहित्याचे आस्वाद, विश्लेषण, मूल्यांकन करते. त्यामुळे साहित्यकृतीचे सौंदर्य, अर्थ, मूल्य निश्चित करता येते. संशोधन पूरकाचे काम करतं. सर्जनशील टीका म्हणजे समीक्षा ही संशोधनपूर्ण अभ्यासकांस पोषक ठरते, कारण ती तात्विक व भावनिक भूमिका महत्त्वाची ठरवून अभ्यासू पातळीवर मांडणी करायला मदत करते. यांचा अनुबंध काय आहे, संबंध काय आहे? तर संशोधन व समीक्षा यात भिन्नता असली तरी जवळीक पण आहे. समीक्षा ही संशोधनासाठी विषय पुरवते आणि संशोधनाचे अंतिम फलित म्हणजे निष्कर्ष हे समीक्षेचा आधार असते. समीक्षा काय? संशोधनासाठी विषय पुरवते आणि संशोधन काय करतं? समीक्षेसाठी ते अंतिम फलित आहे, निष्कर्ष समीक्षेचा आधार ठरते. साहित्य संशोधनाचे स्वरूप. आत्मनिष्ठ कला. साहित्य हे ललित कला असल्यामुळे त्याचे स्वरूप मननिष्ठ, प्रतिमानिष्ठ व सृजनप्रधान असते. ते शास्त्र नाही. पद्धतींचा अवलंब. संशोधन करताना वस्तुनिष्ठता, निरपेक्षता या शास्त्रीय संकल्पनांना महत्त्व दिले जाते. त्यात निगमन पद्धतींचा अवलंब केला जातो संशोधनासाठी. पुनर्बोध, पुनर्मूल्यांकन. साहित्य संशोधन म्हणजे केवळ शोध नसून ते लेखकाच्या व्यक्तिमत्व व लेखनशैलीतील बदल, साहित्यकृतीचे पुनर्मूल्यांकन करणे होय. सर्वसमावेशक. साहित्य संशोधन हे सर्वसमावेशक आहे. साहित्य हे विविध शाखांशी संयोगभूमी असल्यामुळे त्याचा अभ्यास करताना साहित्य काय? सर्व संयोगभूमी आहे, सर्वसमावेश आहे. तर इतिहास, तत्त्वज्ञान, मानवशास्त्र यांचाही आधार घ्यावा लागतो. साहित्य आणि संस्कृती. तिसरा साहित्य आणि संस्कृती. सांस्कृतिक भाग. साहित्य हे संस्कृतीचा एक भाग आहे आणि साहित्य संशोधन हे एक सांस्कृतिक कार्य आहे. साहित्य काय? हे एक संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे साहित्य संशोधन हे एक सांस्कृतिक कार्य आहे. सामाजिक दस्तऐवज. साहित्य हे सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या एक विश्वासार्ह दस्तऐवज आहे, बरोबर ना? हे साहित्य हे एक सामाजिक दस्तऐवज पण आहे, कारण की ते समाजाच्या निगडीत आहेत, म्हणून ते सांस्कृतिकदृष्ट्या व विश्वासार्ह दस्तऐवज आहे. अभिव्यक्ती. वैयक्तिक अनुभव, जाणीवा, सामाजिक जीवन तसेच समाजाच्या चालीरीती, विचार, संकल्पना यांची अभिव्यक्ती साहित्यातून होते. तसेच स्थान. साहित्य समाजाला व संस्कृतीला एक निश्चित स्थान देते व मानवी जीवनाचा शोध घेते. टिपा 4. साहित्य संशोधनातील कालखंडाचे महत्त्व काय? साहित्य संशोधनामध्ये जेव्हा साहित्य संशोधन होतं त्याच्यात कालखंडाचं महत्त्व काय? पहिला विषय की साहित्य संशोधनाचे पहिले व्यापक क्षेत्र म्हणजे वाङ्मय इतिहास. पहिलं व्यापक क्षेत्र कोणतं आहे साहित्य संशोधनाचं? तर वाङ्मय इतिहास हे पहिलं व्यापक क्षेत्र आहे. अभ्यासाचे स्वरूप काय? तर यात कालखंड, साहित्य संप्रदाय, सामाजिक प्रभाव, तत्कालीन वाङ्मयीन चर्चा आणि त्यामागील प्रवृत्ती यांचा अभ्यास केला जातो. पार्श्वभूमी काय? तर साहित्यकृती कोणत्या ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक काळात निर्माण झाली याचा अभ्यास करण्यासाठी कालखंडाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तर हे कालखंडाचं साहित्य संशोधनामध्ये महत्त्व आहे. संशोधन प्रक्रिया. तर मूलभूत प्रक्रिया काय? संशोधनामध्ये अवलोकन करणे, चिंतन करणे, प्रयोग करणे यांच्या साहाय्याने अमूर्त आणि तात्विक संकल्पनांचे स्वरूप विशद करून घेणे. संशोधन म्हणजे काय? तर साहित्याचे अवलोकन करणे, चिंतन करणे, प्रयोग यांच्या साहाय्याने, अवलोकनाच्या साहाय्याने, चिंतनाच्या आणि प्रयोगाच्या साहाय्याने अमूर्त आणि तात्विक संकल्पना, ज्या अमूर्त आहेत, ज्या तात्विक संकल्पना आहेत त्यांचे स्वरूप विशद करणे म्हणजेच संशोधन होय. पद्धती काय? या संशोधनात निगमन पद्धती, डिडक्टिव्ह मेथड. निगमन पद्धतीमध्ये विशेषाकडून सामान्याकडे आणि विगमनमध्ये सामान्याकडून विशेषाकडे पद्धतीचा वापर केला जातो. शोध आयुध काय आहेत? ग्रंथालयातील पुस्तके, मुलाखती, प्रश्नावली, पाहणी, अहवाल यांसारख्या शोध आयुधांचा अवलंब विशिष्ट पथ्य पाळून केला जातो. उद्देश काय? ते ज्ञानबुद्धी वाढवणे, ज्ञानबुद्धी अपेक्षित असते, प्रस्थापित कल्पनांचे नवीन शोध घेणे हे त्याचे उद्दिष्ट असते. टिपा 6. सृजनशीलता, साहित्य संशोधन आणि साहित्य संशोधन. कला. साहित्यकृती ही मुळात सृजनशील कला आहे. साहित्यकृती काय? ही सृजनशील कला आहे. ती केवळ नियमांनी नव्हे तर प्रतिभा आणि स्फूर्ती यांवर आधारित असते. संशोधकाची भूमिका काय? तर संशोधक आधुनिक संशोधन ज्ञान, प्रतिभा, इंट्युशन आणि सृजनशीलतेचं महत्त्व देते. आवश्यकता.
साहित्य संशोधन केवळ बुद्धीच नव्हे तर संशोधकीय वृत्ती आणि सर्जनशील टीका आवश्यक असते, ज्यामुळे साहित्याच्या निर्मितीतील बारकावे समजून घेता येतात. पुढे शोधलेखन टिपा 7. शोधलेखन स्वरूप काय आहे शोधलेखनाचं? तर शोधलेखन हे माहिती, संदर्भ इत्यादींची नोंदणी करणे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे शोधलेखनात. त्यात वस्तुनिष्ठता, लेखन हे वस्तुभिमुख आणि सबळ व वस्तुनिष्ठ पुराव्यांवर आधारित असते. हे जे शोधलेखन असतं हे पुराव्या त्यांच्यावर आधारित असतं. भर काय शोधलेखनात माहिती, संदर्भ व निष्कर्षांवर भर असतो. फरक काय? हे लेखन व्यक्तिनिष्ठ समीक्षेपेक्षा भिन्न असते. हे लेखन कसं व्यक्तिनिष्ठ समीक्षेपेक्षा भिन्न असते. ते कसं वस्तुभिमुख आणि वस्तुनिष्ठावर अवलंबून असतं ना. पुढे साहित्यातील आत्मनिष्ठता. स्वरूप काय? स्वरूप साहित्य हे मननिष्ठ, भावनाशील आणि व्यक्ती सापेक्ष असते. लेखकाच्या वैयक्तिक अनुभव, जाणीवा आणि भावना यांमुळे साहित्यात आत्मनिष्ठता येते. स्वरूप काय? साहित्यातील आत्मनिष्ठता. साहित्य हे मननिष्ठ, भावनाशील आहे. स्वरूप काय? साहित्य हे मननिष्ठ, भावनाशील आहे. व्यक्तिसापेक्ष असते. भावनाशील, व्यक्तिसापेक्ष असते. लेखकाच्या वैयक्तिक अनुभव, जाणीवा आणि भावना यांमुळे साहित्यात आत्मनिष्ठता येते. संशोधन. साहित्य संशोधन हे आत्मनिष्ठ आहे आणि ते भावनिक स्तरांवरील नवीन शोध लावण्यावर भर देते. संशोधन काय करतं? तर साहित्य संशोधन हे आत्मनिष्ठ आहे आणि ते भावनिक स्तरांवरील नवीन शोध लावण्यावर भर देत असते. समीक्षा ही सुद्धा भावनिक, वैयक्तिक आणि अनुभवांवर आधारित असल्यामुळे ती आत्मनिष्ठ असते. समीक्षा ही भावनिक, वैयक्तिक आणि अनुभवांवर आधारित असल्यामुळे ती आत्मनिष्ठ असते. टिपा 9. वैज्ञानिक आणि सामाजिक शास्त्रांच्या तुलनेत साहित्य संशोधन. काय? वैज्ञानिक आणि सामाजिक शास्त्रांच्या तुलनेत साहित्य संशोधन. भेद काय आहे? तर साहित्य ऐतिहासिक, तत्वज्ञान, शिक्षण या क्षेत्रातील संशोधनाचे स्वरूप साहित्य संशोधनापेक्षा भिन्न असते. म्हणजे इथे ऐतिहासिक तत्वज्ञान जे क्षेत्र आहेत त्यामध्ये जे संशोधन होतं हे संशोधन साहित्य संशोधनापेक्षा भिन्न असते. वैज्ञानिक संशोधन, वैज्ञानिक आणि सामाजिक शास्त्रीय संशोधन हे मापन, प्रयोग, वस्तुनिष्ठता यांवर भर देते. साहित्य संशोधन कसं होतं? साहित्य संशोधन हे केवळ शब्द व्यवहारांपेक्षा मोठे आहे, कारण ते मूल्यात्मक दृष्टीने महत्त्वाचे आहे. इथे अवलोकन, चिंतन, प्रयोगाच्या साहाय्याने अमूर्त संकल्पना, ज्या अमूर्त म्हणजे काय, जे न दिसणाऱ्या संकल्पना आहेत त्या विशद केल्या जातात. टिप 10. ग्रंथकार व लेखन. संशोधनाचे विषय. ग्रंथकार, लेखक आणि त्यांचे लेखन हे साहित्य संशोधनाचे दुसरे विषय आहेत. ग्रंथकार म्हणजे लेखक आणि त्यांचे लेखन हे साहित्य संशोधनाचे दुसरे विषय आहेत. साहित्य संशोधनामध्ये 3च विषय आहेत. एक तर समीक्षा, ग्रंथकार, लेखक आणि वाङ्मय, ऐतिहासिक वाङ्मय. अभ्यास. लेखकाचे जीवन, व्यक्तिमत्व, संप्रदाय, वाङ्मय कलाकृतीचे संबंध, चरित्रे आणि त्यांच्या लेखनशैलीत झालेले बदल यांचा अभ्यास केला जातो. याच्यात कोणता अभ्यास केला जातो? तर लेखकाचे जीवन, व्यक्तिमत्व, संप्रदाय, वाङ्मय कलाकृतींचा संबंध, चरित्र आणि त्यांच्या लेखनशैलीतील झालेले बदल यांचा अभ्यास केला जातो. आता तौलनिक अभ्यास काय केला जातो यात? तौलनिक अभ्यास कसा केला जातो? लेखन काळाच्या पर्यावरणाचा विचार, समकालीन साहित्यिक आणि वाचकांची प्रतिक्रिया यांचाही शोध घेतला जातो. आता काही लघु प्रश्न आलेले आहेत ते पाहूया. साहित्य संशोधनाची 2 मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत? साहित्य संशोधनाची 2 मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर साहित्याच्या संकल्पनेचे स्वरूप विशद करणं. जे साहित्याच्या संकल्पना आल्यात त्या संकल्पनांचे स्वरूप विशद करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच साहित्य कृतीचे पुनर्बोध आणि पुनर्मूल्यांकन करणे हे एक आहे. हे 2 प्रमुख मुख्य उद्दिष्ट आहेत साहित्य संशोधनाची. एक काय आहे? संकल्पना ज्या आलेल्या साहित्याच्या संकल्पना आहेत त्यांचे स्वरूप विशद करणं आणि साहित्याच्या पुनर्बोध, जे साहित्य आहे, साहित्य कृती आहे त्याचं पुनर्बोध करणे आणि नवीन पुनर्मूल्यांकन करणे. साहित्य आणि शास्त्र यांतील मूलभूत फरक काय आहे? साहित्य आणि शास्त्र मूलभूत फरक काय? साहित्य हे मननिष्ठ, प्रतिमानिष्ठ, सृजनप्रधान असते, तर शास्त्र हे वस्तुनिष्ठ असते. साहित्य भावना, कल्पनेतून निर्माण होते, तर शास्त्र नियमांवरती आधारित असते. संशोधन या संकल्पनेचा सर्च आणि रिसर्च या दृष्टिकोनाने अर्थ स्पष्ट करा. शोध, सर्च, प्राचीन ग्रंथ, वाङ्मयीन माहितीचे अवलोकन व स्पष्टीकरण करणे म्हणजे शोध घेणे, त्यांचा शोध घेणे.
संशोधन करणे, प्रस्थापित कल्पना ज्या आहेत, ज्या ऑलरेडी कल्पना प्रस्थापित झालेल्या आहेत, त्या कल्पनांना नवीन शोध घेणे. कल्पनांचे जे ऑलरेडी कल्पना ज्या अस्तित्वात आहेत, प्रस्थापित झाले त्या कल्पनांचे नवीन शोध घेणे, ज्ञानवृद्धी वाढवणे आणि पुनर्बोध करणे म्हणजे संशोधन होय. प्रश्न 4, साहित्य संशोधनासाठी कोणतेही 4 साधने स्पष्ट करा. म्हणजे साहित्य संशोधनासाठी कोणते 4 साधने आहेत? ऐतिहासिक कागदपत्रे, बखरी, मुलाखती, प्रश्नावली, पाहणी. मुलाखतीमध्ये लेखक संबंधीच्या व्यक्तींच्या अनुभवांसाठी, प्रश्नावली वाचकांच्या प्रतिकांचा शोध घेण्यासाठी, ग्रंथालय व संदर्भ सूची. हे साधनं आहेत, आयुध आहेत. ललित साहित्य आणि ललितोत्तर साहित्य यात काय फरक आहे? ललित साहित्य कथा, कादंबरी, नाटक, कविता, सर्जनशील ललित अंग होय. ललित साहित्य म्हणजे काय? कथा, कादंबरी, नाटक आणि सर्जनशील ललित अंग होय. ललितोत्तर साहित्य म्हणजे काय? इतिहास, तत्वज्ञान, ललित पलीकडचंच आहे साहित्य. शास्त्रीय लेखन, ललितेतर माहितीपर ज्या गोष्टी आहेत त्या ललितेतर साहित्य. प्रश्न 6, समीक्षा हे ज्ञान निर्मितीचे साधन कसे आहे? समीक्षा हे ज्ञान निर्मितीचे साधन कसे आहे? समीक्षा हा एक ज्ञान व्यापार आहे. ती साहित्य कृतीचे विश्लेषण, चिंतन, मूल्यांकन करून त्यातील दुर्बोध अर्थांचे स्पष्टीकरण करते, ज्यामुळे नवीन ज्ञान पुनर्बोध प्राप्त होते. समीक्षा काय आहे? हा एक ज्ञान व्यापार आहे. ती साहित्य कृतीचे विश्लेषण, चिंतन, मूल्यमापन करून त्यातील दुर्बोध अर्थांचे स्पष्टीकरण करते आणि त्यामुळे ती नवीन ज्ञान प्राप्त होते. प्रश्न 7, साहित्य संशोधन वस्तुभिमुख असते की व्यक्तिनिष्ठ असते? साहित्य संशोधन वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिष्ठ यांचा समन्वय साधते. साहित्य संशोधन काय? व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ यांचा समन्वय साधते. संशोधन प्रक्रिया पद्धतीमुळे वस्तुनिष्ठ असते. संशोधन जी प्रक्रिया आहे त्याच्यामुळे ती वस्तुनिष्ठ असते, पण साहित्याचा विषय कला असल्यामुळे त्याचे अंतिम मूल्यांकन व्यक्तिनिष्ठ होते. अच्छा, साहित्य संशोधन काय आहे? हे यांचा समन्वय आहे. ती वस्तुनिष्ठ असल्यामुळे नाही, संशोधन प्रक्रिया पद्धतीमुळे वस्तुनिष्ठ असते, पण तिचा साहित्याचा विषय हा कला आहे, त्याच्यामुळे ती अंतिम मूल्यांकन व्यक्तिनिष्ठ होते. प्रश्न 8, साहित्य संशोधनात पाठ्यचिकित्सा शास्त्राचे महत्त्व काय आहे? पाठ्यचिकित्सा शास्त्राला निगमन व विगमन या दोन्ही पद्धतींमध्ये महत्त्व मिळाले आहे. जी पाठ्यचिकित्सा आहे, जी पाठ्यचिकित्सा शास्त्र आहे, त्याला निगमन आणि विगमन या दोन्ही पद्धतीत महत्त्व मिळाले. त्यामुळे साहित्याचा मूळ पाठाचे अवलोकन, शोधन, स्पष्टीकरण करून संशोधन अचूक व निर्दोष होते. प्रश्न 9, मराठीतील साहित्य संशोधनाची परंपरा निर्माण करणाऱ्या कोणत्याही 4 व्यक्तींची नावे लिहा. मग ते राजवाडे, वीर सरदेसाई, भावे, प्रियोळकर ही 4 नावे आहेत. त्यांनी संशोधनाची परंपरा निर्माण केली. प्रश्न 10, साहित्य हे सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे का आहे? साहित्य हे सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे काय आहे? तर साहित्य समाजाला आणि संस्कृतीला एक निश्चित स्थान देते व वैयक्तिक अनुभव, जाणीवा आणि सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब असते. यातून समाजाला संदेश व मार्गदर्शन मिळते. साहित्य काय? तर समाजाला आणि संस्कृतीला एक निश्चित स्थान देते. ते वैयक्तिक अनुभव, जाणीवा, सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब आहे. साहित्य काय? हे प्रतिबिंब आहे. त्यामुळे ते त्यातून समाजाला मार्गदर्शन व संदेश देण्याचं काम होतं. म्हणून साहित्य हे सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरते. आता काही पुन्हा दीर्घोत्तर प्रश्न आले, ते फटाफट वाचून घेऊया आपण. साहित्य संशोधन म्हणजे त्याची संकल्पना, स्वरूप, विशिष्टच हे करा. संशोधन म्हणजे पुन्हा पुन्हा शोध घेणे. साहित्याच्या संदर्भात केवळ शोध नव्हे तर ज्ञानवृद्धी करणे, पुनर्बोध करणे, प्रस्थापित कल्पनांचे नवीन शोध घेणे, अभिप्रेत करणे हे कार्य वस्तुनिष्ठता, अलिप्तता यांवर आधारित असते. तरी त्यांच्या अंतिम उद्देश साहित्याचे श्रेष्ठत्व मूल्यमापन करणे होय. आपण एक घेतलेलं आहे पहिलं. चला तरी पण वाचून घेऊया आपण, म्हणजे फटाफट याचाही याच्यात काय वेगळं काय आलं असेल तर. ओके. साहित्य संशोधनाचे स्वरूप. आत्मनिष्ठ कला. साहित्य हे ललित कला असल्यामुळे त्यांचे स्वरूप मननिष्ठ, सृजनप्रधान असते. साहित्य संशोधन हे केवळ शास्त्र नाही तर ते विविध शाखांचे संयोगभूमी आहे. पद्धतीचा अवलंब यात निगमन पद्धती आणि विगमन पद्धती यांसारख्या पद्धती
विशिष्ट पद्धतींचा अवलंब केलेला आहे. शोध आयुध कोणते आहेत? अवलोकन, चिंतन, प्रयोग, मुलाखती, प्रश्नावली, अहवाल या शोध आयुधांचा वापर केला जातो. समीक्षेचा आधार घेतला जातो. समीक्षा, आस्वाद, विश्लेषण, मूल्यमापन हे या संशोधनाचे आधारभूत स्थान आहे. पुनर्मूल्यांकन, संशोधन हे केवळ तथ्य गोळा करणे नव्हे तर पूर्वीच्या साहित्यकृतीचे पुनर्मूल्यांकन करणे, लेखकाच्या व्यक्तिमत्वाचे विश्लेषण करणे हे आहे. साहित्य संशोधनाचे वैशिष्ट्य काय? ज्ञाननिर्मिती, ज्ञानवृद्धी करणे, साहित्यातील गूढ आणि अमूल्य अनुभव शोधून नवीन ज्ञान तयार करणे, वस्तुनिष्ठता, निरलसता, संशोधन निष्पक्षपणे, निस्वार्थपणे केले जाते आणि त्यात वस्तुनिष्ठ पुराव्यांवर भर दिला जातो. सर्वसमावेशक इतिहास, तत्त्वज्ञान, मानवशास्त्र, समाजशास्त्र अशा अनेक विषयांचा आधार घेऊन साहित्य संशोधन केले जाते. मूल्यमापन, हे संशोधन केवळ माहिती देत नाही तर साहित्याच्या तात्विक मूल्यांचे व श्रेष्ठत्वाचे विश्लेषण करते. सत्यशोधक ध्येय, संशोधनाचा उद्देश सत्यशोधक असून ते तर्कशुद्ध आणि चिकित्सक असावे लागते. प्रश्न 2, साहित्य संशोधन आणि समीक्षा यातील अनुबंध स्पष्ट करा. साहित्य संशोधनातील समीक्षेची भूमिका विशद करा. साहित्य संशोधन आणि समीक्षा यांचा अनुबंध. संशोधन आणि समीक्षा यांमध्ये काही मूलभूत भिन्नता असली तरी ते परस्परावर अवलंबून आहेत. ते कशा प्रकारे अवलंबून आहेत? तर वैशिष्ट्य पाहूया. स्वरूप कसं आहे? संशोधनामध्ये वस्तुनिष्ठ, पद्धतशीर आणि सत्यशोधक आहे. तर समीक्षामध्ये व्यक्तिनिष्ठ, भावनिक, मूल्यमापन. उद्देश काय? ज्ञानवृद्धी, नवीन शोध, पुराव्यांची नोंद घेणे संशोधनाचं कार्य आहे. समीक्षेचं कार्य काय? आस्वाद, विश्लेषण, मूल्यांकन करणे. आधार काय आहे? संशोधनामध्ये सबळ, वस्तुनिष्ठ पुरावे, संदर्भ, तथ्य. समीक्षा काय? वैयक्तिक अनुभव, चिंतन, अवलोकन हे आहे. पूरकता काय? समीक्षा हे संशोधनासाठी साधन म्हणून काम करते. समीक्षेमुळे संशोधनासाठी विषय व दिशा मिळते. अंतिम फलित काय? संशोधनातून मिळालेले निष्कर्ष, ज्ञान समीक्षेसाठी आधार ठरतात. तर समीक्षा हे संशोधनाचे एक प्रकारे अंतिम फलित असते. समन्वयाच्या दोन्ही क्षेत्रांमध्ये चिकित्सक दृष्टी, बुद्धिमापन पातळीवर मांडणी, विश्लेषण या सामान्य गोष्टी आहेत. साहित्य संशोधनातील समीक्षेची भूमिका काय? साधन. समीक्षा हे साहित्य संशोधनाचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. विश्लेषण आणि मूल्यांकन, साहित्याच्या अभिव्यक्ती, विश्लेषण आणि मूल्यांकन यांवर समीक्षा भर देते. यांमुळे संशोधन अधिक अर्थपूर्ण होते. गुणवत्ता निश्चिती, समीक्षा साहित्यकृतीचे गुणावगुण तपासते व तिची कलात्मक, तात्विक, सामाजिक श्रेष्ठता निश्चित करते. मार्गदर्शन, सर्जनशील टीका, समीक्षा ही संशोधन मार्गदर्शन करते. सर्जनशील टीका म्हणजे समीक्षा ही संशोधन करणाऱ्या अभ्यासकांस पूरक ठरते, कारण ती त्यांना भावमूलक, प्रॉब्लेम ओरिएंटेड दृष्टिकोन देते. पुनर्बोध, समीक्षा मानवी जीवन, प्रयोग, आकलन यांचा आधार घेऊन चालते आणि साहित्याचा पुनर्बोध करण्यास मदत करते, जे संशोधनाचे अंतिम उद्दिष्ट आहे. साहित्य संशोधनाची उद्दिष्टे सांगून मराठी परंपरेतील साहित्याचे योगदान स्पष्ट करा. साहित्य संशोधनाची उद्दिष्टे: साहित्याचे स्वरूप विषद करणे, साहित्य व संकुल संकल्पनेचे स्वरूप, वैशिष्ट्य, मर्यादा स्पष्ट करणे, साहित्य संशोधन संकल्पना स्पष्ट करणे. संशोधन म्हणजे केवळ शोध नसून तो पुनर्बोध, पुनर्मूल्यांकन आहे हे स्पष्ट करणे. समीक्षा व संशोधन यातील अनुबंध स्पष्ट करणे. साहित्य संशोधन यांच्यातील संबंध तपासणे. चौथा आहे साहित्याचे महत्त्व विषद करणे, साहित्याचे सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट करणे. पाचवा उद्दिष्ट आहे नवीन ज्ञानाची निर्मिती केली, प्रस्थापित कल्पनांचे नवीन शोध घेणे, साहित्याच्या ज्ञानामध्ये भर घालणे. मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेतील योगदान. कुणाकुणाचे योगदान आहे तर शोध आणि जतन. विका राजवाडे, सरदेसाई, भावे, पांगरकर, प्रियोळकर यांसारख्या मान्यवरांनी प्राचीन मराठी ग्रंथ, बखरी, ऐतिहासिक कागदपत्रे यांचा शोध घेतला आणि ते जतन केले. वाङ्मयीन इतिहास. मराठी वाङ्मयाचा इतिहास कालखंडाप्रमाणे मांडला गेला. उदाहरणार्थ मराठी साहित्य संप्रदाय, उदाहरणार्थ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, वाङ्मयीन प्रवृत्ती, उदाहरणार्थ ग्रामीण, दलित, आदिवासी यांचा अभ्यास झाला. लेखकांचे मूल्यांकन. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, केशवसूत, बालकवी, वि. वा. शिरवाडकर यांसारख्या ग्रंथकारांचे जीवन, लेखन, व्यक्तिमत्व यांवर उच्च संशोधन झाले. शास्त्रशुद्धता.
मराठी साहित्य संशोधनामुळे या विषयाला शास्त्रशुद्धता प्राप्त झाली आहे. विविध पाठ्यचिकित्सा शास्त्राद्वारे संशोधन होऊन ते संपादित रूपात प्रकाशित झाले आहे. सांस्कृतिक ठेवा. मराठी साहित्य हे मानवी जीवन व संस्कृती यांचा दस्तावेज आहे. या संशोधनामुळे महाराष्ट्र सांस्कृतिक आणि सामाजिक ठेवा जगासमोर आलेला आहे. तर साहित्य संशोधनाची ही उद्दिष्टे आहेत आणि साहित्याच्या समृद्ध परंपरेत या साहित्य संशोधनाचे योगदान स्पष्ट केलेलं आहे आपण. अच्छा, तर इथे काही MCQ आलेले आहेत, ते MCQ पटकन पाहूया, जास्त नाही आहेत. साहित्य संशोधनाची मुख्य उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? उद्दिष्ट कोणती आहेत? ज्ञानप्राप्ती व ज्ञानवृद्धी हे साहित्य संशोधनाची मुख्य उद्दिष्टे आहेत. ज्ञानप्राप्ती व ज्ञानवृद्धी. संशोधन या शब्दासाठी इंग्रजीमध्ये कोणता शब्द वापरला आहे? रिसर्च. समीक्षा हे खालीलपैकी कशाचे साधन आहे? ज्ञानाचे व मूल्यमापनाचे साधन आहे. साहित्य संशोधनाचे कोणते क्षेत्र वाङ्मय इतिहास या विषयाशी संबंधित आहे? कालखंड हे क्षेत्र. साहित्य कृतीचे स्वरूप कसे असते? साहित्य कृतीचे स्वरूप हे मननिष्ठ, प्रतिमानिष्ठ आणि सृजनप्रधान असते. समीक्षा, सर्जनशील टीका. समीक्षा ही संशोधन पण अभ्यासकास पोषक ठरते हे विधान काय दर्शवते? समीक्षा संशोधनाचा आधार आहे हे दर्शवते. साहित्य संशोधन कोणत्या दृष्टीने महत्त्वाचे आहे? सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाचे आहे. संशोधनामध्ये सामान्यतः कोणत्या 2 पद्धतींचा गौरव केला आहे? संशोधनामध्ये कोणत्या 2 निगमन पद्धत, विगमन पद्धत. साहित्य कृतीचे श्रेष्ठत्व हे कशामुळे प्राप्त होते? तात्विक गुणांमुळे. खालीलपैकी कोणते लेखन ललितोत्तर साहित्यात ओळखले जाते? तत्वज्ञान. तर मित्रांनो, हा घटक आपण इथे संपवलेला आहे. हा व्हिडिओ खूप लांबलचक झालेला आहे, पण आपण 3 उपघटक आणि 2 घटक पूर्णतः आपण कंप्लीट केलेला आहे, कव्हर केलेले आहेत. संशोधन शास्त्रामध्ये घटक 2 आ, ई, उपघटक 3 आपण आज पूर्ण केलेले आहेत आणि आपण सखोल अभ्यास केलेला आहे. प्रश्न उत्तरांसहित आपण या घटकाचा अभ्यास केलेला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पहा, जेणेकरून हा घटक तुमचा चांगल्या प्रकारे अभ्यासला जाईल. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.